नमस्कार. आज गुरुचरित्र गुरुचरित्रातील अध्यायांची जी शृंखला आहे त्या शृंखलेतील 5वा आणि 6वा अध्याय आपण श्री गुरूंच्या आशीर्वादाने मी निरूपण करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर 4थ्या अध्यायामध्ये आपण बघितलं की श्री गुरूंचा अवतार कसा झाला, दत्त जन्माची कथा 4थ्या अध्यायामध्ये आपण ऐकली. आता पुढील कथेचा विस्तार नामधारक सिद्ध नामधारकांना सांगायला सुरुवात करत आहे आणि या प्रवासामध्ये आपण भाग घेऊया. हा प्रवास मी सांगण्याचा प्रयत्न करतो. श्री गणेशाय नमः. ही कथा ज्या अध्यायाची आहे, ही कथा ज्या दत्त अवताराची आहे त्या दत्तात्रेयांच्या स्तवनाने ह्या कथेची आपण सुरुवात करूया. त्या दत्तात्रेयांच्या स्तवनाने आपण ह्या कथेची सुरुवात करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. द्रां दत्तात्रेयाय नमः. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादांच्या दत्तात्रेयांचा दुसरा अवतार श्रीपाद श्रीवल्लभ. ह्या अवताराची कथा, हा अवतार कसा झाला, दत्तात्रेयांचा हा अवतार या भूमंडलावर कसा झाला, या अध्यायाची ही कथा. द्वितीय अध्यायाची पहिले 4थ्या अध्यायात आपण दत्तात्रेयांच्या मूळ स्वरूपाची, अनुसूया मातेला दत्तात्रेय हे पुत्र स्वरूपात कसे लाभले, त्यांचा दत्तात्रेयांचा अवतरण कसं झालं याबद्दलची कथा आपण ऐकली. आता आपण या ठिकाणी दत्तगुरूंच्या दुसऱ्या अवताराची ही कथा ऐकतो आहोत. सिद्ध नामधारकांना सांगायला सुरुवात करतायत की तुझ्या भक्तीने पुन्हा नामधारकांनी सिद्धांना काही प्रश्न विचारला आहे. त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी नामधारकांनी सिद्धांची अतिशय उत्तम अशी स्तुती केलेली आहे आणि नामधारक आणि सिद्ध पुन्हा नामधारकांना पुढील अवताराचा विस्तार सांगण्यासाठी आता सिद्ध झालेले आहेत. मग ह्या ठिकाणी सांगायला सिद्ध सुरुवात करतात की अंबरीशाच्या कथेमध्ये आपण ऐकलं की वेगवेगळ्या प्रकारचे अवतार, दशावतार का घेतलेत हे आपण अंबरीश आख्यानामध्ये ऐकलं. तर तशाच प्रकारे या ठिकाणी विष्णूंचे जे वेगवेगळे अवतार झाले, द्वापारात कली अवतार झाला, द्वापारात कलीचा अवतार होणार आहे, द्वापारांती म्हणजे कलियुगामध्ये कलीचा प्रभाव वाढलेला आहे आणि अशा प्रकारे वेगवेगळे अवतार या ठिकाणी भगवान विष्णू धारण करणार आहेत. असं सगळं या अध्यायाच्या सुरुवातीला सांगितल्यानंतर भक्तजन तारणार्थ अवतारधारी श्री गुरुनाथ सागरांकारणे भगीरथ आणि गंगा भूमंडळे. तर अशा प्रकारे तैसी एक विप्रवणिता आराधी श्री गुरुदत्ता तेची उदरी अवतार धरिता आश्चर्य झाले परियेसा. वेगवेगळ्या प्रकारे जसं वेगवेगळ्या कारणांसाठी श्री गुरूंनी या ठिकाणी वेगवेगळ्या कारणांनी विष्णूंनी इथे अवतार घेतले, तशाच प्रकारे या भूमंडलामध्ये भगीरथाने जसं सगळ्यांच्या कल्याणासाठी, सगळ्यांचं कल्याण व्हावं यासाठी जसं गंगा मातेला या भूमंडळी आणलं, तिला आणण्यासाठीचे प्रयत्न केले, तसाच सहयोग एका विप्रवणितेच्या ब्राह्मण स्त्रीच्या बाबतीमध्ये घडला. तिथून श्री गुरूंच्या द्वितीय अवताराची म्हणजे श्रीपाद श्री वल्लभांच्या जन्माची कथा सुरू होते आहे.
तर अशा प्रकारे भगीरथासारखं कार्य त्या स्त्रीने केलं असं या ठिकाणी सांगितलंय. सगरांकारणे भगीरथ आणि गंगा भूमंडळी तैसी एक विप्रवणिता आराधी श्री गुरुदत्ता तेची उदरी अवतार धरिता आश्चर्य झाले परियेसा पीठापुर पूर्वदेशी होता ब्राह्मण उत्तम वंशी अपस्तंभ शाखेशी नाम अपळ राजा जाण. त्यांचं नाव आहे अपळ राजा. श्रीपाद वल्लभांच्या वडिलांचं नाव अपळ राजा असं आहे. तर त्यांचं असं नाव आहे आणि ते पिठापूर या ठिकाणी राहतात. तयांची भार्या सुमता, त्यांच्या आईचं नाव आहे सुमता असे आचार पतिव्रता. तीही अगदी पतिव्रतेचा आचार असलेली स्त्री आहे. तिचा पतिव्रतेसारखा जसा आचार सांगितला अनुसूयेंचा तसं पतिव्रतेचा आचार असलेली ती स्त्री आहे. आणि ती श्रीपाद श्री वल्लभांच्या आईचं नाव आहे असे आचार पतिव्रता. अतिथी आणि अभ्यागता पूजा करी भक्तिभावे. त्यांचंच ती सुद्धा आलेल्या अतिथींची अगदी व्यवस्थितपणे पूजा करते. सगळ्या प्रकारे अतिथींचं आदरातिथ्य करणं हेच आपलं मूळ कर्तव्य मानते आणि पतिसेवा करणे हा मूळ धर्म मानते. अशा प्रकारे पतिव्रता असलेली श्रीपाद श्री वल्लभांची जी पुढे जाऊन माता होणार आहे या कथेमध्ये अशा असलेल्या सुमता देवी त्यांच्याबद्दल त्यांचा आचार या ठिकाणी सांगितला आहे की त्या अतिथी पूजा करतात, अतिशय निरंतर करतात व ते असंच सगळं निरंतर करत असताना ही पतिसेवा पतिव्रतत्व चालू असताना वर्तता एके दिवशी आला दत्त अतिथी वेशी. आणि काय घडलं, दत्त महाराज स्वतः अतिथींचा वेश धारण करून त्यांच्या समोर येऊन उभे राहिले. अतिथींचा वेश दत्त महाराजांनी धारण केला आणि ते समोर येऊन उभे राहिले. दत्त महाराज साक्षात समोर येऊन उभे राहिले. कसे? श्राद्ध होते अमावस्येच्या दिवशी त्यांच्या घरी श्राद्ध होतं. श्राद्ध ते घालणार होते. श्राद्धाचा सर्व स्वयंपाक तयार झालेला होता, स्वयंपाक सगळा तयार झालेला होता. श्राद्ध होते अमावस्येसी विप्रा घरी देखा न जेविता ब्राह्मण घरी दत्त भिक्षा घाली ते नारी. आणि विशेष असं घडलं की बाहेर दत्त महाराज आले घराच्या आणि भिक्षान देही माते भिक्षान देही असा आवाज दिला. आवाज दिल्यानंतर त्या सुमता देवी बाहेर आल्या आणि त्यांनी बघितलं की एक अतिशय तेजपुंज असे अतिथी मला भिक्षेची प्रार्थना करतायत, भिक्षा घालावी म्हणून माझ्याकडे मला विनंती करतायत. आता त्यांना प्रश्न क्षणिक मनामध्ये आला की आपल्या घरी आज ब्राह्मण भोजन आहे, आपल्या घरी आज श्राद्ध आहे आणि श्राद्धाचा हा स्वयंपाक या अतिथींना कसा द्यावा असा प्रश्न त्यांच्या पुढे पुन्हा उभा राहिला. पण त्यांनी तो स्वयंपाक घेतला आणि तो दत्तात्रेयांना दिला. तो स्वयंपाक घेतला आणि दत्तात्रेयांना दिला. भिक्षेचा महिमा असाच आहे. समर्थ सांगतात ऐसा भिक्षेचा महिमा भिक्षा मागे सर्वोत्तमा ईश्वराचा अगाध महिमा तोही भिक्षा मागे. दत्त गोरक्ष आदि करुणी सिद्ध भिक्षा मागती जाणी निस्पृहता भिक्षेपासून प्रकट होय. समर्थ दासबोध सांगतात की भिक्षेचा महिमा असा आहे आणि त्यांनी भिक्षान देही असा आवाज दिला आणि सुमता देवी बाहेर आल्या आणि त्यांनी दत्तात्रेय त्या अतिथींना भिक्षा घातली. भिक्षा घातल्यानंतर त्या अतिथींच्या याच्यामध्ये भिक्षा घातली. श्राद्धाचं जेवण झालेलं नव्हतं तरीही त्यांनी भिक्षा घातली आणि त्यांचा हा एवढा आदरातिथ्याचा भाव पाहून दत्त भगवान प्रसन्न झाले. त्यांचा हा आदरातिथ्याचा भाव पाहून दत्त भगवान या ठिकाणी प्रसन्न झाले आणि दत्त भगवान प्रसन्न झाले. दत्त भिक्षा घाली देणारी दत्तात्रेय साक्षात्कारी प्रसन्न झाला. तयेवेळी त्रैमूर्तीचे रूप घेऊन स्वरूप दाविले अतिगहणी. त्रैमूर्तीचे रूप घेऊन स्वरूप दाविले अतिगहणी. पतिव्रता धावुनी चरणी नमस्कार ती मनोभावे. दत्तात्रेयांनी दर्शन दिलं त्या स्त्रीला. तिचा आदरातिथ्याचा भाव बघितला
आणि त्यांची आधीची गुरुभक्ती सुद्धा भरपूर आहे, म्हणून त्या कुळापर्यंत भिक्षा मागायला जाण्याचं दत्तात्रेयांनी ठरवलं. आणि पुढे काहीतरी कार्य होतं म्हणून त्यांनी अशा प्रकारे त्या स्त्रीच्या त्या सुमता देवींच्या घरासमोर जाऊन भिक्षांदेही असा आवाज दिला आणि स्वरूप दाखवले अतिगहणी. आणि पती प्रसन्न होऊन त्यांना स्वतःचं स्वरूप मूळ रूप दाखवलं आणि दत्तात्रेयांचे त्यांनी पाय धरले. दत्तात्रेय म्हणे तियेसी माग माते जे इच्छती जे जे वासना तुझे मानसी पावसी त्वरित म्हणत असे. हे तुझ्या मनात काय आहे ते सगळं माग, असं या ठिकाणी दत्तात्रेयांनी त्यांना सांगितलं. तुझ्या मनात जी इच्छा आहे ती सगळी द्यायला मी तयार आहे, तू मागशील ते द्यायला मी तयार आहे. न मिथ्या न होय माझे बोल मिथ्या होणार नाही. बिभीषणासी लंकास्थळ देऊनी राज्य स्थापली. मिथ्या न होय तुझा बोल. त्यांनी दत्तात्रेयांची स्तुती केली की तुम्ही म्हणतायत देणार आहेत आणि तुम्ही म्हणतायत सगळं देईल मला, मी मिथ्या होणार नाही. तर त्यांनी स्तुती करायला सुमता देवींनी सुरुवात केली की अहो मला माहिती आहे दत्तात्रेय महाराज, तुमचे सगळे गुण मला माहिती आहे, मी तुमच्या सेवेमध्ये रत असते, मी तुमची निरंतर अशी सेवा करते, निरंतर अशी सेवा करते, तर तुम्ही माझ्यावर जे प्रसन्न झाला आहात तर माझं भाग्य आहे हे, असं त्यांनी दत्तात्रेयांना सांगितलं. तर दत्ता संतोषला त्रैमूर्ती आपण. आणि ह्या स्तुतीने दत्तात्रेय महाराज अतिशय सुखावले. त्यांना या स्तुतीने प्रसन्न वाटलं. करधरीला आश्वासोनी त्यांनी सुमता देवींचा हात असा हातामध्ये धरला. आश्वासन म्हणून आपण जसा हात धरतो की घाबरू नकोस मी आहे असं सांगण्यासाठी आश्वासक असा हात त्यांचा धरला. आणि सांग जननी म्हणत असे, त्यांना म्हणाले सांग जननी, आता तू सांग काय पाहिजे, तू स्तुती करतेस मला संतोष वाटतोय, पण हे जननी तू सांग. तव बोलली विप्रवणिता. तेव्हा त्या म्हणाल्या स्वामी जे निरोपिले आता जे तुम्ही म्हणालात ते मला हवंय. मला काय हवंय तर तुम्ही जे आता मला म्हणालात ते मला हवं आहे. जननी नाम मज ठेविता. तुम्ही मला हे जे जननी आत्ता म्हटलं ना तशाच प्रकारे करा निर्धार याच बोला, हाच बोल खरा व्हावा अशी मला असा मला आशीर्वाद द्या. मज पुत्र झाले बहुत. मला पुत्र आहेत आत्ता, मज पुत्र झाले बहुत. नव्हे स्थिर उपजत मृत. मला भरपूर पुत्र झालेत पण ते मृत उपजले, ते मृत आहेत, जन्मताच ते मृत झाले. जे वाचले आता असत. आणि जे वाचले जे आत्ता आहेत अक्षहीन पादहीन, त्याच्यातल्या एकाला डोळे नाहीये आणि एकाला पाय नाहीये. योग्य झाले नाही कोणी काय करावे मूर्ख प्राणी. असोनी नसती येणे गुणी पुत्राविन काय जन्म. मला मला इच्छा माझी ही आहे दत्तात्रेया की आपल्या आशीर्वादाने मला ह्या कुळाचं नाव लौकिक करेल, ही भक्ती पुढे चालू ठेवेल, हा धर्म पुढे आबादित ठेवेल, असा एखादा सगुण सर्व गुणयुक्त असा मुलगा व्हायला पाहिजे, असा पुत्र मला व्हावा अशी त्यांनी तिथे कामना व्यक्त केली. व्हावा पुत्र मज ऐसा ज्ञानवंत पुराण पुरुषा जगदवंद्य वेद सदृशा तुम्हा सारिका दातारा. आणि शेवटचा शब्द मागण्यामध्ये इतका सुंदर मागितला, किंवा असं म्हणा की तो दत्तात्रेयांनी त्यांच्याकडून बोलवून घेतला, कारण त्यांना तिथे लीला कार्यास्तव यायचं आहे, पुढे त्यांना जगाचं कल्याण करण्यासाठी अवतरित व्हायचं आहे. तर त्यांच्या चित्तातून हा शब्द दत्तात्रेयांनी बोलवून घेतला. कोणता? तुझ्यासारखा तुम्हा सारिखा दातारा, तुमच्यासारखा झाला पाहिजे. आणि दातारा दत्त म्हणजे देणे आणि दातार म्हणजे जो सगळं देऊ शकतो असे असलेले दत्त महाराज. तुम्हा सारिखा दातारा ऐकोनी तियेचे वचन. तिचे वचन ऐकले दत्तात्रेयांनी. ऐकोनी तियेचे वचन प्रसन्न झाला दत्तापण. प्रसन्न झाले दत्त महाराज की माझ्यासारखा पाहिजे, माझ्यासारखा पुत्र मागण्याचं सामर्थ्य ह्या स्त्रीकडे आहे म्हटल्यावरती ते संतोष पावले आणि ते म्हणाले प्रसन्न झाले. प्रसन्न झाला दत्तापन. पुढे असे कार्य कारण. हा शब्द फार महत्वाचा आहे. पुढे असे कार्य कारण. दत्त महाराज एवढ्या सहजासहजी दारात आले.
एवढ्या सहजासहजी फक्त भिक्षा दिली म्हणून प्रसन्न झाले. योगी पुरुषांनी करोडो वर्ष तप केलं, जप केलं, अनुष्ठान केलं, सिद्धिप्राप्तीचे मार्ग अवलंबले, तरीही महाराजांचं दर्शन ही अतिशय विलक्षण अशी गोष्ट या कलियुगामध्ये राहिलेली आहे. तरी सुद्धा दत्त महाराज इतक्या सोप्या पद्धतीने आपण म्हणू शकतो की त्या सुमता देवींना प्रसन्न झाले आणि त्यांनी वर दिला. कसं शक्य आहे? तर याचं उत्तर ह्या ओळीमध्ये दिलेलं आहे. पुढे असे कार्यकारण, पुढे ह्या अवतारातून भरपूर कार्य दत्तात्रेयांना करायचं आहे आणि त्या कार्याच्या प्रयोजनाचा, त्याच्या नियोजनाचा, त्याची सगळी त्या कार्यासाठीचं सगळं नियोजन जे असतं त्याचा एक भाग म्हणजे ह्या आत्ता सुमता देवींना प्रसन्न होऊन दिलेला हा आशीर्वाद आहे. अशा अर्थाने आपण हा सगळा क्रम बघितला पाहिजे की ह्या क्रमामध्ये ह्या पुढच्या अवताराचं नियोजन व्हावं. ह्या पुढच्या अवताराला अवतरित होण्यासाठीचं जे प्रयोजन आहे त्या प्रयोजनात सुमित्रा देवींनी भाग घेतला. सुमित्रा देवींचा भाग त्याच्यामध्ये आला. त्यांचा एक आपल्या सोप्या भाषेत समजायचं तर त्यांना एक रोल मिळाला आणि हा रोल त्यांनी ह्या रोलमध्ये असताना त्यांनी दत्तात्रेयांना हे विचारलं. दत्तात्रेयांनी आशीर्वाद दिला की तुम्हाला माझ्यासारखा पुत्र होणार आहे. उद्धरील दक्ष पुढे एक असे कार्यकारण दीक्षार्थ भक्तजनांसी. आणि कुठलं कारण आहे तर हे पण पुढे सांगितलंय. पुढे असे कार्यकारण कुठलं कारण आहे? दीक्षार्थ भक्तजनांसी. या भूतलावरती खूप संत साधू म्हणजे ज्यांची सतवृत्ती आहे, ज्यांच्या मनामध्ये सदचित्त आहे, सदवृत्ती आहे, पण त्यांना मार्गाची गरज आहे, त्यांना दीक्षांत करण्याची गरज आहे, अशा सर्व जनांच्यासाठी म्हणून दत्तात्रेयांना हा श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार घ्यायचा आहे. आणि पुढे या सर्व साधू जनांना काय करायचं आहे तर दीक्षांत करायचं आहे, मार्ग दाखवण्यासाठी त्यांना शिष्य करायचं आहे. त्यांना एका सद्गुरूंची गरज आहे आणि ही सद्गुरूंची गरज जसं रावणाला संपवण्याची गरज लक्षात घेऊन श्री रामरायांनी, रामचंद्रांनी अवतार, विष्णूंनी रामरायांचा अवतार घेतला. एक प्रयोजन ठरवलं की दशरथांना मुलगा होणार नाही, त्याच्यासाठी दशरथ कामना करतील, याचना करतील, यज्ञ करतील आणि मग ह्या वरातून, मी दिलेल्या वरातून, ह्या प्रयोजन मार्गाने राम अवतार हा रावणाच्या सर्व क्रिया, रावणाचा सर्व जो काही त्रास ह्या माझ्या धरणीला, मेदिनीला होतोय तो कमी होईल यासाठी तो अवतार झाला. तशाच प्रकारे जी साधू संत मंडळी आहेत, जी सतमार्गी माणसं आहेत, ज्यांना जे गुरु इच्छिता आहे, ज्यांना गुरूंची कामना आहे, ज्यांना गुरुदर्शन हवं आहे, ह्या सगळ्यांना दीक्षित करण्यासाठी, दीक्षा देण्यासाठी, या सगळ्यांना उत्तम मार्ग दाखवण्यासाठी म्हणून दत्तात्रेयांनी काय केलं तर हा अवतार त्या ठिकाणी घेतला. दीक्षार्थ भक्तजनांसी. कशासाठी घेतला? दीक्षार्थ भक्तजनांसी. तापसी म्हणे ती येसी. मग पुढे दत्त भगवान आणि सुमित्रा देवींचा पुन्हा संवाद सुरू झाला. तापसी म्हणे ती येसी, पुत्र होईल परियेसी. तुला पुत्र होणार, मी आशीर्वाद देतो. उद्धरील तुझे वंशासी, ख्यातिवंत कलियुगी. आणि ह्या कलियुगात त्याची प्रचंड ख्याती होईल, असा अतिशय अलौकिक पुत्र तुला प्राप्त होईल. असावे तुम्ही त्याचे बोली, येरवी न राहावे तुम्हा जवळी. तो जे म्हणेल ते मात्र तुम्ही ऐका, अशी फक्त मी तुम्हाला सांगतो. एरवी न राहे तुम्हा जवळी. तुमच्या जवळ तो फार राहणार नाही. तुम्हाला पुत्र होईल पण तुमच्या जवळ तो फार राहणार नाही. ज्ञान मार्गी अतुर्बळी. त्याला ज्ञान मार्ग हा सगळ्यात जवळचा वाटणार आणि तिकडेच जाण्याचा तो सदैव प्रयत्न करणार. तो तुमच्या जवळ मात्र राहणार नाही, पण तुमचे दैन्य नक्की हरण करेल. कसे करेल हे पुढे सांगितलंय, पण तुमचे दैन्य नक्की हरण करेल. तो तुमचे दैन्य हरिल इतुके सांगुणी तापसी. अदृश्य झाला परियेसी, विस्मय करीतसे मानसी. विप्रवणितात ये वेळी, विस्मय करुणी मनात. पतीस सांगे वृत्तांत, दोघे हर्षे निर्भर होत. म्हणते दत्तात्रेय होईल. पती सुद्धा असे पाहिजे की आल्यावर सांगितल्यानंतर हे दत्तात्रेय ह्या विश्वासाने ते तिच्या बरोबर थांबले.
नाही तर तुला कोणीतरी सांगून गेलं, तू हे मला सांगणार, असं कधी होतं का? शंकाच नाही. ह्या कुळाचा आधीच, ह्या कुळाच्या हृदयस्थ दत्तात्रय आहेच, त्याच दारात जाऊन ते भिक्षा मागतायत. हृदयस्थ दत्तात्रय ह्या कुळात आहेच आणि तिथे जाऊन ते भिक्षा मागताय. शंकेला वाव नाही, शब्दाला खोटं म्हणण्याचं कारण नाही. आणि होणार हा भरवसा आहे, हा विश्वास आहे आणि ह्या विश्वासाचं हे फळीत आहे. अशा ठिकाणी दत्तात्रेय जाऊन असा आशीर्वाद देत आहे. उगाच ते कुठेही जाऊन वर देणार नाही, है की नाही? जिथे ह्या वराची सोन्यासारखी किंमत आहे, जिथे ह्या वराची परिसासारखं महत्व आहे, जिथे माझ्या बोलाचा तोल अमूल्य आहे, माझ्या मोलाचा तोल होऊ शकत नाही, हा अमूल्य आहे, असा जिथे भाव पूर्ण मनामध्ये आहे, तिथेच सद्गुरु कृपा करणार आहेत. आणि त्यांनी तशाच प्रकारे जाऊन सांगितलं. आणि त्यांचे पती जेव्हा आले तेव्हा त्यांनी सुद्धा लगेच सांगितलं की ही दत्तात्रेयांची कृपा आहे. माध्यान्ह समयी अतिथी काळी दत्तात्रेय येता तिथे वेळी, आहे ना, आपण ते गाणं ऐकतो ना, काशी क्षेत्री स्नान करीतो, करवीर भिक्षेला जातो, माध्यान्ह काळी दत्तात्रेय भिक्षेला येतात. म्हणून माध्यान्हेला आपली भिक्षा देण्याची प्रथा आहे. माध्यान्हेला कोणी म्हटलं ओम भवती भिक्षांदेही, तर आवळा दिला हो, आवळा. कनकधारा स्तोत्राची कथा आहे. जगद्गुरु शंकराचार्य उभे होते दरवाजामध्ये आणि ओम भवती भिक्षांदेही असं ते म्हणाले. त्या स्त्रीने खूप वेळ थांबवलं, तिच्या बिचारीच्या घरात काहीच नव्हतं. तिने खूप वेळ थांबवलं आणि थांबवून थांबा महाराज मी देते. शंकराचार्य थांबले, कारण 3 वेळ ते निघून गेले असते की नाही भिक्षा मिळत आहे इथून. पण त्या स्त्रीने त्यांना थांबवलं आणि तिने आवळा दिला हो, आवळा. त्यांच्या एक छोटासा खराब आवळा तिच्या घरात तिला सापडला आणि तो तिने दिला. खराब म्हणजे शोधून खराब आवळा शोधला आणि तिच्या घरात काहीच नव्हतं. तिच्या घरात काहीच खायला नव्हतं, तिच्या घरात देण्यासारखं काहीच नव्हतं. तिने सगळं घर पालथं घातलं की काय देता येईल, तर तिला आवळा सापडला, आवळा. आणि तो आवळा तिने त्यांच्या याच्यात दिला. तर महाराज म्हणाले, जगदंबे अगं ही मला आवळा देते, आवळा. ह्या आवळ्याचा मोल काय? सुदाम्याच्या पोह्यांचं मोल काय? तर सोन्याची नगरी. सुदाम्याच्या पोह्यांचं मोल काय आहे? सोन्याची नगरी. भगवंताचं गणितच वेगळं आहे. मोरोपंत म्हणतात ही सावकारी कोणाला समजण्यासारखी नाही. मुद्दलात सोन्याची नगरी, मुद्दलात मोक्ष आणि व्याजात सोन्याची नगरी, असं भगवंत देऊ शकतो. तर जगद्गुरु म्हणाले की माते मी तुझी आता स्तुती करतो आणि तू हिच्या घरावर सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पाड. आणि सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पडला. कणकधारा स्तोत्र म्हटलं आचार्यांनी आणि सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पडला. इतकं त्या मनापासून दिलेल्या भिक्षेचं महत्व आहे. त्या मना काय देताय याला महत्व नाही आहे, तुम्ही कसं देताय याला फार महत्व आहे. त्याच प्रकारे ह्या भिक्षेनी भगवान प्रसन्न झाले आणि मी तुमच्या पोटी येईल असा आशीर्वाद दिला. किती प्रचंड मोठा आशीर्वाद त्या स्त्रीला भिक्षेच्या बदल्यात मिळाला की मी तुमच्या पोटी येईल. दत्तात्रेय दुपारी भिक्षा मागायला येतात. दत्तात्रेय येतात तिथे वेळी, विमुख नो हो तये काळी, भिक्षा घाली जे दत्तात्रेय अग भिक्षा घाली जे, भिक्षा मात्र घाली जे. अशा प्रकारे दत्तात्रेय आले. त्यांनी सांगितलं, विप्रस्त्री म्हणे पतीसी, आजी अवज्ञा केली तुम्हासी. पण त्या स्त्रीच्या मनात एक रुखरुख आहे. तिला वाटलं की आपण पतिव्रता आहे, पतीला हे सांगितलं पाहिजे. त्यांचं यावर काय आक्षेप असेल तर तो ऐकला पाहिजे. आणि त्यांना ही गोष्ट आवडली असेल तर तसंही आपल्याला आवडली असेल तर चांगलंच आहे, पण आक्षेप असेल तर तू ऐकला पाहिजे. त्यांचं काय मत आहे हे ग्रहण केलं पाहिजे. अशी गोष्ट लपवू नये म्हणून तिने सांगायला सुरुवात केली. विप्रस्त्री म्हणे पतीसी, आजी अवज्ञा केली तुम्हासी, ब्राह्मण न जेविता आपण त्यासी भिक्षा घातली. म्हणून तसे त्या अतिथींना ब्राह्मण भोजन होण्याच्या आधी मी भिक्षा घातली. यावर पती काय म्हणतायत, ह्या संवादावर ठरतंय की दत्तात्रेय त्याच घराच्या बाहेर का उभे राहिले हो.
दत्तात्रेयांना एवढी घरं, एवढी लोक आहे, ज्यांना सागर एवढा मोठा आहे, ही भिक्षा मागण्यासाठी दत्तात्रेय त्याच घराच्या समोर का उभे राहिले? हा मोठा प्रश्न आहे की नाही? दत्तात्रेय त्या घराच्या समोर का उभे राहिले? तर त्याचं उत्तर देताना त्यांचे पती असं म्हणतायत, ऐकोणी सतीच्या बोला विप्रमणी संतोषला, म्हणे पतिव्रते लाभ झाला, पितर माझे तृप्त झाले. रागवणं तर सोडा, पण त्यांची भूमिका काय आहे की आज तुझ्या पतिसेवेनी हे दत्तात्रेय इथे उभे राहिले, ह्या पतिव्रतत्वानी, तुझ्या सत्वानी हे दत्तात्रेय दारात उभे राहिले. आणि तू काय केलंयस आज? तुला माहिती नाही तू काय केलंय? पितर माझे उद्धरिले. तू अन्न घातलं नाही आहेस, तू माझ्या सकल पितरांचा उद्धार केलाय. पितर माझे तृप्त झाले, करावे कर्म पितरांच्या नामी, समर पावे विष्णू विष्णूसी आम्ही. आम्ही काय करतो? हे साध्य करतो म्हणजे काय करतो? तर पितरांच्या नामे आम्ही हे सगळं कर्म करतो. आणि यस्य स्मृत्या चडामुक्त्या तपोयज्ञ क्रियादिशौ न्यूनम संपूर्णताम याती सद्यो वंदे तमच्युतम. अशा अच्युताचं, विष्णूचं स्मरण करून सगळं न्यून काढून हे त्याच्याच पायाशी आम्ही समर्पित करतो. त्या अच्युत अशा विष्णूंच्याच पायावर आम्ही हे सगळं समर्पण करत असतो. करावे कर्म पितरांच्या नामी, समर पावे विष्णूसी आम्ही, साक्षात्कारे समर्पावे विष्णूसी आम्ही, साक्षात्कारे एवढी स्वामी भिक्षा केली आम्हा घरी. आम्ही हे समर्पण करतो. आज ते समर्पण घेण्यासाठी स्वतः भगवंत दारात उभे राहिले. यापेक्षा कुठलं मोठं कार्य माझ्या घरामध्ये होऊ शकतं? भिक्षा केली आम्हा घरी, कृतार्थ झाले पितृगण समस्त, निर्धारे झाले स्वर्गस्थ, साक्षात विष्णू भेटले दत्त, त्रयमूर्ती अवतार. म्हणून अशी मनाची तयारी आहे, एवढी मनाची दृढ निष्ठा आहे, एवढा मनाचा दृढ असा मानस आहे, मनाचा एवढा दृढ संकल्प आहे, मनाची एवढी प्रखर अशी श्रद्धा आहे. म्हणून ह्या दारामध्ये दत्तात्रेय उभे राहिले. म्हणून ह्या दारात त्यांना भिक्षा मागावीशी वाटली. ह्या कथेचा मूळ सार आहे की का वाटलं दत्तात्रेयांना त्या घरातच भिक्षा मागावी? कारण त्याच्यानंतर जेव्हा पती येणार आहे तेव्हा पतीचे असे वाक्य असणार आहे याची पूर्ण खात्री दत्तात्रेयांना आहे. ते अंतरंग, बाह्यरंग, मन सगळं जाणतात. त्यांना असं फसवता येणं शक्य नाही. म्हणून त्या घराची निवड झाली की जिथे पती पतिव्रता आहे आणि पत्नी पतिव्रता आहे आणि पती हा सदाचारी सद्गुरु भक्त आहे, सदाचारी आहे, साधूजन आहे. आणि त्यांच्या घराची निवड झाली, त्यांच्या घराची निवड झाली. आणि त्या घरामध्ये मग कृतार्थ झाले पितृगण समस्त, साक्षात झाले निर्धारे झाले स्वर्गस्थ, साक्षात विष्णू भेटले दत्त, त्रयमूर्ती अवतार. धन्य तुझी माता पिता. आणि ते काय म्हणतायत पुढे? तिचे सुमता देवींचे पती म्हणतायत, धन्य तुझी माता पिता, जे वर लाधलीस मुख्य आता, पुत्र होईल निभ्रांता, न धरी चिंता मानसी. तुझे माता पिता, तुझं कुळ धन्य आहे की तुला ही भिक्षा घालण्याचं सामर्थ्य मिळालं आणि तुझ्या कुळाने माझ्या कुळात हे कन्यादान केलं. तुझ्यासारखी कन्या इथे माझ्या कुळामध्ये आली आणि ह्या कन्येच्या सामर्थ्याने माझ्या पितरांसाठी केलेलं अन्न, जे विष्णूंनाच अर्पण करायचं होतं, ते साक्षात त्यांनी ग्रहण केलं. आता माझे पितर स्वर्गात जाणारच आहेत आणि तुला ते म्हणालेत ना, तर निभ्रांत हो, तू कुठली भ्रांती ठेवू नको मनात, निभ्रांत हो आणि तुझी कुठली चिंता मनात ठेवू नको, तुला पुत्र होणार. त्यांनी सांगितलं तसाच होणार. ह्या बोलावर आपण दोघेही विश्वास ठेवू. हर्षे निर्भर होऊनी राहिले दोघे निश्चिंत मनी, होती जाहली गर्भिणी. आणि त्या सुमता देवी गर्भिणी झाल्यात, गर्भवती झाल्या. विप्रस्त्री ही परियेसा, ऐसे काही काळ गेला आणि काही काळाने त्या गर्भवती झाल्या. ऐसे नवमास क्रमोणी प्रसूत झाली शुभदिनी. मग 9 महिने 9 दिवस गेले आणि शुभ दिवशी, एका अतिशय उत्कृष्ट अशा शुभ दिवसावरती विप्रे स्नान करुनी शुभदिनी
त्यांना मुलाची पुत्राची प्राप्ती झाली. ऐसे नावस्मृती प्रसूत झाली शुभदिनी, विप्रे स्नान करुनी केले जात कर्म तये वेळी, मिळोनी समस्त विप्रकुळी. सगळी जण जमली, विद्वान जण तिथे जमले. विद्वानांनी त्यांची पत्रिका उघडली आणि त्यांनी लगेच सांगायला सुरुवात केली. म्हणती तपस्वी होईल बळी, दीक्षा करता जगद्गुरु. दीक्षा करता जगद्गुरु, तपस्वी होईल हा मुलगा आणि जगद्गुरु होईल, असं त्या विद्वानांनी ती पत्रिका बघून सांगायला सुरुवात केली. ऐकोणी म्हणती माता पिता, हो का मुचा कुळ उद्धारिता, आम्हावर दिधला दत्ता म्हणून ठेवती तया नाव. त्यांनी सांगितलं की दत्तात्रेयांनीच आम्हाला असा वर दिला होता. हो, तुम्ही म्हणताय ते अगदी अगदी म्हणजे अगदी खरं आहे. तुम्ही जे म्हणतायत ना, असंच होणार आहे, असंच होणार आहे. कारण दत्तात्रेय असंच सांगून गेलेत आम्हाला, त्यांनी वर दिलाय आणि हे त्यांचाच प्रसाद आहे. म्हणून त्यांचं नाव श्रीपाद असं ठेवलं. म्हणून मुलाचं नाव ठेवलं श्रीपाद. श्रीपाद म्हणून या कारणे नाम ठेवी तो ब्राह्मण, अवतार केला त्रैमूर्ती आपण. कशासाठी? पुढे सांगितलंय, भक्तजन तारावया. वर्तत तसा त्याचे घरी, झाली 7 वर्षे पूर्ण. 7 वर्ष पूर्ण झाली, मौंजी बंधन ते अवसारी, करिता झाला द्विजोत्तम. त्या मुलाचं मुंजी केली, बांधिता मुंजी ब्रह्मचारी, म्हणता झाला वेदचारी. आणि काय आश्चर्य, त्यांना फक्त जाडवं घातलं, मंत्र दिला आणि म्हणता झाला वेदचारी. वेदाग्रहणाचा अधिकार प्राप्त झाला आणि झाल्या झाल्या त्यांनी मंत्र चारी वेद म्हणून दाखवले. विस्मय करती सकळ होईल अवतार कारणिक, म्हणून बोलती आपणात. आचार व्यवहार प्रायश्चित्त समस्तांशी आपण बोलत. सगळं सांगितलं. प्रायश्चित्त कसं असतं, आचार कसा असावा, व्यवहार कसा असावा, वेदांत भाष्य वेदार्थ सगळं सांगितलं. वेदांचा अर्थ सांगितलं, वेदांताच्या शेवटी असलेलं ब्रह्मज्ञान सांगितलं, आचार सांगितला, व्यवहार सांगितला, प्रायश्चित्त सांगितलं. हा मुलगा 7 वर्षाचा मुलगा हे सगळं सांगायला लागला, सगळं विस्तार करून बोलायला लागला. वर्तता ऐसे तयासी, झाली वर्षे 16. असं सगळं चालू असताना 16 वर्ष त्या मुलाची श्रीपादांची त्यांच्या घरामध्ये पूर्ण झाली. विवाह करू म्हणती पुत्राची. आई वडील आहे हो, त्यांच्या मनामध्ये विचार आला. दत्तात्रेयांच्या एका ओळीचा त्यांना थोडा विसर पडला. आईची माया आहे, वडिलांची माया आहे. ह्या आई वडिलांच्या मायेमध्ये त्या दत्त भगवंताच्या एका ओळीचा थोडा विसर पडला की तो तुमच्या घरी फार राहणार नाही, ज्ञान मार्गाने पुढे जाईल. ह्या गोष्टीचा थोडा विसर पडला आणि मोह आहे, बरं लग्न करेल, पुढे जाईल, आम्हाला वृद्धापकाळी आधार होईल. या सगळ्या मानवाच्या ज्या काही इच्छा आहेत या त्यांच्याही आई वडिलांना उत्पन्न झाल्या आणि त्यांनी असं ठरवलं की यांचं आता लग्न करू, यांचं आपण लग्न करू. लग्न तुवा करावे. श्रीपाद म्हणे ऐका भावे, माझी वांछा सांगेन. श्रीपाद म्हणे ऐका भावे, माझी वांछा सांगेन. पण ते म्हणाले तुम्ही ऐका, माझी एक इच्छा प्रकट करतो, तुम्ही ती माझी इच्छा ऐकावी, अशी आई वडिलांना श्रीपादांनी विनंती केली. कराल विवाह माझा तुम्ही, सांगो ऐका विचारा मी. वैराग्य स्त्री संगे असेन. आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही माझं लग्न जरी केलं तरी त्या विषयभोगामध्ये मी फार रमणार नाही, मी त्याच्यात जाणारच नाही. फार रमणार नाही म्हणण्यापेक्षा मी त्याच्यात जाणारच नाही. मी स्त्री संगे असेल तुमच्या मनासाठी मी थांबेल, पण वैराग्य रूपानेच थांबेल, कारण वैराग्य हा माझा मूळ गुण आहे. वैराग्य स्त्री संगे असेन मी. काम्य तू आमुचे तये जवळी, इच्छिता मुचे तये जवळी. त्या स्त्रिये वाचोनी अनिक नारी, समस्त दाना माते सरी. जरी अनाल ते सुंदरी, वरीन म्हणे तये वेळी. आपण वरीन म्हणे तये वेळी. मी करेल पण तरी लग्न, तुम्ही म्हणाल तर मी लग्न करेल. आपण तापसी ब्रह्मचारी, योग स्त्रिये वाचोनी नारी. न लागती हा बोल धरा निर्धारी, श्रीपाद वल्लभ नाम निर्धारी श्रीवल्लभ नाम माझे. श्रीपादांचं नाव त्यांनी इथून पुढे श्रीवल्लभ असं त्यांच्या आई वडिलांना सांगितलं की तुम्ही माझं श्रीपाद नाव ठेवलंय, पण माझं नाव आता इथून मी काय ग्रहण करणार.
मी ब्रह्मचार्य स्वीकारणार. योग स्त्रिये वाचोनी नारी, न लागती हा बोलधरा निर्धारी. ही योग साधना, ही दीक्षा, ह्या ज्या काही गोष्टी आहेत, हेच काय आहे तर ह्याच मला प्रिय आहेत. आणि माझं नाव श्रीपाद वल्लभ आहे. वल्लभ म्हणजे आपण म्हणतो ना जानकी वल्लभ. जानकी वल्लभ म्हणजे प्रिय म्हणजे जो प्रिय आहे. आणि ही श्री असलेली, शक्ती असलेली योग साधना मला प्रिय आहे, म्हणून माझं नाव श्रीवल्लभ आहे. काय आहे? श्रीवल्लभ. श्रीवल्लभ असं माझं नाव आहे. म्हणून ज्यांना जानकी प्रिय आहे त्यांचं नाव काय आहे? जानकी वल्लभ, है ना. तशाच प्रकारे माझं नाव त्यांनी सांगितलं, माझं नाव काय आहे? श्रीवल्लभ. ज्यांना ही योग साधना, ही ह्या सगळ्या श्री असलेल्या ज्या गोष्टी आहेत, श्री स्वरूप ज्यांना प्रिय आहे, असे ज्यांना श्री स्वरूप प्रिय आहे असा असलेला मी, ही श्री फक्त माझी पत्नी आहे. ही फक्त हिचाच मी विचार करतो. आणि जो माझ्या चित्तामध्ये ह्या श्री स्वरूपाचा विचार आहे, ह्या विचारासोबतच मी राहणार आहे. आणि म्हणून माझं नाव श्रीवल्लभ असं आहे. श्रीवल्लभ, वल्लभ म्हणजे प्रिय. श्रीवल्लभ असं माझं नाव आहे. श्रीपाद श्रीवल्लभ नाम ऐसे, म्हणून त्यांचं असं पूर्ण नाव श्रीपाद श्रीवल्लभ असं झालं. त्या नावाची ही कथा आहे. श्रीपाद श्रीवल्लभ असं त्यांचं पूर्ण नाव झालं. झाले त्रयमूर्ती कैसे, पितया ते म्हणतसे जाऊ उत्तर पंथासी. आम्ही आता ज्ञानमार्गासाठी आम्ही आता पुढे प्रस्थान करू. जाऊ उत्तर पंथासी, भिक्षू जाऊ उत्तर पंथासी. ऐको निपुत्राचे वचन. ते जे विसरले होते ना, ते त्यांना आठवलं. जेव्हा श्रीपाद वल्लभ असं म्हणायला लागले की तुम्ही म्हणाल तर लग्न करेल हो, पण मी तिथे वैराग्य रूपाने राहील. ही श्री उपासना, ही योग साधना हीच मला प्रिय आहे. हीच मी स्वीकारणार आहे आणि ह्याच मार्गाने मी पुढे जाणार आहे. ऐकोनी पुत्राचे वचन, आठवले पूर्व सूचन. मागची सूचना आठवली. काय सांगितलं होतं? त्या तापसी भिक्षुकांनी काय सांगितलं होतं? दत्तात्रेयांनी काय सांगितलं ते आठवलं. भिक्षुके सांगितले जे कुण, सत्य झाली म्हणतसे. आता याची या बोलासी, मोडा घालिता परियसी. विघ्न होईल त्वरितेसी, म्हणून विचारती तये वेळी. त्यांना आठवलं की त्यांनी सांगितलं होतं की ते जे म्हणतो तुम्हाला मुलगा होईल, पण तो मुलगा तुम्हाला जे म्हणेल ते तुम्ही ऐका. त्याला कशालाही नकार देऊ नका. आणि जर आता नकार दिला तर विघ्न होईल. पहिली खून तर खरी झाली आहे, दुसरी व्हायला नको. म्हणून पुत्र असं ती मग त्यांनी विनंती करायला सुरुवात केली की तू माझा आधार होशील असं मला वाटलं होतं. पण ह्याच खुणेमध्ये शेवटी त्यांनी सांगितलं होतं की तुमचं सगळं दैन्य हा हरण करेल. मग तुम्ही जाणार, ही खूण खरी झाली. तुम्हाला विरोध करायचा नाही हेही मी पाळतो आहे, पण मग दैन्य माझं हरण कसं होणार? माझी जी याचना आहे, त्यांच्या आईंनी सांगायला सुरुवात केली की माझी जी याचना होती की माझ्या मुलांनी मला म्हातारपणी सांभाळलं पाहिजे, मला म्हातारपणाचा आधार असला पाहिजे, हे कुळ पुढे वाढलं पाहिजे, या सगळ्या इच्छा पूर्ण कशा होतील? तर त्यांनी सांगायला सुरुवात केली, पुत्र असती आपणा दोन, पाय पांगुळ अक्षहीन, त्याते पोशील आता कोण, आम्हा कवन रक्षील, ऐकोनी जननीचे वचन, अवलोकी अमृत दृष्टी करुण. अगदी अमृत दृष्टीने आईकडे बघितलं. काळजी करू नको, तिसरंही वचन सत्य होणार आहे. तुमचं सगळं दैन्य हरण होणार आहे. कसं? अवलोकी अमृत दृष्टी करून पुत्र दोघही झाले सगुण. त्या सगळ्यांना सगुण म्हणजे त्यांचे सगळे जे विकार होते ते दूर झाले. जो चालणारा, ज्याला चालता येत नव्हतं तो त्यांचा एक मुलगा चालायला लागला, आणि ज्याला दिसत नव्हतं त्याला दिसायला लागलं. त्यांचे सगळे विकार दूर झाले. वेदशास्त्रादी व्याकरण सर्वे म्हणती तक्षण, सगळं त्यांना म्हणता यायला लागलं. ते तितके हुशारही झाले. दोघे येऊनी धरती चरण कृतार्थ झालो म्हणून चिंतामणीचा होता स्पर्श. चिंतामणी जो असा
चिंतामणी हा असा दगड आहे की जो असं एक रत्न आहे की जे हातामध्ये धरलं तर मनातल्या सर्व चिंता तो दूर करतो. असा चिंतामणी स्वरूप असलेल्या दत्तात्रेयांचा स्पर्श कुळाला झाला आणि चिंता राहून जातील असं होऊ शकेल का? तर असं होणार नाही. चिंतामणीचा होता स्पर्श. अहो सांगितलंच आहे ना की मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरी यत्कृतार्थमहं वंदे परमानंद माधवम. मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरी. असं होऊ शकतं. ज्याला चालता येत नव्हतं तो चालायला लागला, ज्याला दिसत नव्हतं त्याला दिसायला लागलं. तैसे महात्म दृष्टी ते तयांस योग्यता आली तात्काळी आश्वासुनी तये वेळी दिधला वर तात्काळी. तुमच्याकडे वर दिला आणि आईला की हे नुसतं मी तुमचं विघ्न दूर केलंय असं नाही, तर दैन्यहरणाचा जो शब्द मी तुम्हाला भिक्षेच्या वेळेस दिलेला होता त्या भिक्षेच्या दैन्यहरणाप्रमाणे तुम्हाला पुत्र कन्या असं सगळं पुढे होत राहील. या मुलांना सगळं होईल, यांच्यामुळे कुळ पुढे जात राहील. आता तुम्ही मला निरोप द्यावा. आमची अवज्ञा ना करिता निरोप द्यावा आम्हा त्वरिता. जणे जाणे असे उत्तर पंथा दीक्षा द्यावया साधुजनांना. सांगोती मात्या पित्यासी अदृश्य झाला परियसी. असं सांगितलं की साधुजनांना दीक्षा देण्यासाठी, मला हा सगळा प्रपंच वाढवण्यासाठी, इथे सज्जनांना मार्ग दाखवण्यासाठी पुढे जायचं आहे. सांगोनी माता पित्यासी अदृश्य झाले परियसी. आणि तिथून अदृश्य झाले. पावले त्वरितपुरी काशी. आणि अदृश्य झाले आणि वायुवेगाने कुठे पोहोचले? काशीपुरात पोहोचले. पावले त्वरितपुरी काशी. गुप्त रूपे होता तेथे आणि गुप्त रूपाने तिथे राहिले. निघून तेथून बद्रीवना. तिथून निघाले आणि बद्रीवनात गेले. भेटी घेऊनी नारायणांची भेट घेतली बद्रीवनामध्ये. अवतारसे आपणा कार्य कारण मनुष्य देही. परत हे सांगितलं की हा मनुष्य देह एका विशिष्ट कार्यासाठी, कारणासाठी धारण केलेलं, कार्य पूर्ण करण्यासाठी धारण केलेला आहे. दीक्षाग्रावया भक्तजना तीर्थे हिंडणे आपणा मनोवेगे मार्गक्रमणा आले तीर्थ गोकर्णासी. आणि अशा प्रकारे मनोवेगाने मार्गक्रमित ते कुठपर्यंत आले? तर गोकर्णापर्यंत आले. कुठपर्यंत आले? गोकर्णापर्यंत आले. तीर्थ गोकर्णापर्यंत ते आले. ऐकोनी सिद्ध मुनींचे वचन विनवी तसे नामधारका आपण. सिद्धांचे हे वचन ऐकलं की ते सगळे तीर्थ फिरले आणि गोकर्णापर्यंत आले. मग नामधारकांच्या मनात एक प्रश्न आला की हे जर त्रैमूर्ती आहेत तर त्रैमूर्तींना सगळे तीर्थ फिरण्याचं काय कारण? सिद्धा म्हणजे प्रश्न आला, म्हणजे परीक्षा बघण्यासाठी नाही आला, जाणून घेण्यासाठी आला की तीर्थ फिरण्याचं कारण काय असावं. की त्रैमूर्ती सुद्धा जर तीर्थाटन करत असतील, वेगवेगळ्या तीर्थांना जाण्याचं महत्व सांगत असतील, जाण्यासाठी आतुर असतील, ही तीर्थयात्रा जर त्यांना इतकी महत्वाची वाटत असेल, जो स्वतः साक्षात परमात्मा परमेश्वर आहे त्यांना जर तीर्थयात्रा इतकी महत्वाची वाटते, तर आमच्या सारख्यांना ही किती महत्वाची असेल बरं. मग ही आतुरतेने हे सर्व चिंतन जाणून घेण्यासाठी नामधारकांनी सिद्धांना प्रश्न विचारला. हा प्रश्न पुढच्या अध्यायात सिद्ध याचं उत्तर देणार आहेत. ऐकोणी सिद्ध मुनींचे वचन विनवी नामधारक आपण. जे परिसा श्रोते जन म्हणे सरस्वती, ते परिसा श्रोते जन म्हणे सरस्वती गंगाधरू. आणि अशा प्रकारे नामधारक सिद्धांना एकच विनंती करतायत. नामधारकांची सिद्धांना कोणती विनंती आहे बरं? तर पुढचा अध्याय आपण 6वाही अध्याय आज सुरू करणार आहोत. पुढचा अध्याय सुरू होण्याआधी आपण ह्या पंचम अध्यायाची समाप्ती करू आणि गुरु सिद्धजी नामधारकांकडे जी विनंती करताय त्या विनंती आपणही करू आणि 6व्या अध्यायाला आता पुन्हा सुरुवात करू. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे दत्तात्रेय श्रीपादवतार कथन नाम पंचमोध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्रीपादांना आपण विनंती करू. विनंती कशी करतायत नामधारक? भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी पार्थित भावे तुला. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी पार्थित भावे तुला.
वारी सर्व अरिष्ठ नेऊनिलया समूह जो वाढला. वारी सर्व अरिष्ठ नेऊनिलया समूह जो वाढला. अज्ञानंध जनांसी मुक्त करुणी शांती पदी बैसवी. विनती हीच असे न मागत दुजे भक्ती तुझी ही हवी. विनती हीच असे न मागत दुजे भक्ती तुझी ही हवी. तुमची फक्त गुरुदेवा भक्ती कुळामध्ये असू द्या. कुळाला या भक्ती मार्गाकडे जाण्याचा कल असू द्या. सगळं कृतार्थता याची आमची त्याच्यामध्येच साध्य होणार आहे अशी विनंती जी नामधारक करतायत तशीच विनंती आपण आत्ता गुरुरायांच्या चरणी केली. आणि ह्या 6व्या अध्यायाची सुरुवात करू. 6व्या अध्यायामध्ये जसं सांगितलं हा प्रश्न नामधारकांना पडला की मग गोकर्णावरती श्री गुरु का आले, का गेले ते गोकर्णापर्यंत. ह्या गोकर्णामध्ये असं विशेष काय आहे, गोकर्ण म्हणजे काय, का बरं तिथपर्यंत गेले, मला हे विशेष काय आहे ते ऐकायचं आहे अशी सिद्धांना नामधारकांनी विनंती केली. आणि मग सिद्धांनी सांगायला सुरुवात केली. दत्तात्रेयापण तीर्थे हिंडे तयाचे कारड भक्तजन हितार्थ असे जाण. याच कारणे निर्गुण त्रैमूर्ती वसती तया ठाई. म्हणून भक्तजन हितार्थ जाणं, दीक्षा द्यावया साधूजण. सगळ्या तीर्थांवरती जायचं आहे. तिथे जे साधूजण ह्या दीक्षेच्या प्रार्थनेमध्ये आहे अशा सगळ्यांना भेटायचं आहे आणि त्यांना ही दीक्षा मला द्यायची आहे, हे ज्ञान प्रदान करायचं आहे. असं विशिष्ट कार्य करण्यासाठी हा अवतार आहे. म्हणून हे तीर्थाटन मला फार महत्वाचं आहे. विशेष तीर्थे आपुले स्थान गोकर्ण शंकर असे जाण. याच कारणे निर्गुण त्रैमूर्ती वसती तया ठाई. तिथे त्रैमूर्तींचा वास आहे गोकर्णाच्या ठिकाणी. हे विशेष स्थान आहे असं सिद्ध नामधारकांना सांगताय. गोकर्णाचे महात्म्य सांगत असे अनुपम्य. ऐक चित्ते करुणी नेम ऐक शिष्या नामधारका. मग गोकर्ण महात्म्य सांगायला सुरुवात केली. महाबळेश्वर लिंग देखा स्वयंभू शिव असे एका. आख्यान त्याचे ऐका लंबोदरे प्रतिष्ठिले ते. विशेष काय आहे तर ह्या लिंगाची, ह्या महादेवाच्या गोकर्ण महाबळेश्वर इथे असलेल्या ह्या महादेवाच्या लिंगाची प्रतिष्ठापना कोणी केली आहे तर ते सांगतायत की ही प्रतिष्ठापना लंबोदरे म्हणजे गणपतीने केलेली आहे अशी त्याची विशेष अशी कथा आहे. शिष्य म्हणे सिद्धांसी तीर्थ महिमा वाणीसी. विघ्नेश्वरे प्रतिष्ठिले तयासी. विस्तारोनी सांगा मज. मला सांगा की कसं काय असं झालं, गणपतींनी ह्या लिंगाची प्रतिष्ठापना केली असं तुम्ही जे म्हणताय तर कसं काय असं झालं. तर मग सिद्धांनी नामधारकांना सांगायला सुरुवात केली. पुलुस्त ब्राह्मणाची भार्या नामतीयेचे कैकया. ह्याच कैकया असं नाव ह्या गुरुचरित्रामध्ये सांगितलंय. ह्या काही ठिकाणी हे नाव कैकसी असं सुद्धा आलेलं आहे. हे रावणाच्या आईचं नाव आहे. रावणाच्या आईचं नाव काय आहे इथे सांगितलंय कैकया. काही ठिकाणी पुराणांमध्ये कैकसी असं सुद्धा आलेलं आहे. इतर भक्ती ईश्वर भक्ती अतिप्रिया. ती महादेवांची, ईश्वराची, ईशानाची प्रचंड मोठी त्या प्रचंड मोठ्या भक्त्या आहेत भगवंताच्या. शिवपूजा सर्व काळ करतात. नित्य करी शिवपूजन. पूजे विनन घे न ऐसे करिता एकदन न मिळे शिवलिंग पूजेसी. पण एक दिवस असं झालं की त्यांना शिवलिंगच मिळालं नाही पूजेसाठी. व्रतभंग होईल म्हणून मृत्तिकालिंग करून आणि त्यांनी मातीचं एक लिंग तयार केलं आणि आपली पूजा अर्चा करायला सुरुवात केली. आणि त्या पूजा अर्चेला निर्मळ मनाने त्यांनी सुरुवात केली. पण तेवढ्यात तिथे रावण आला. रावणाने बघितलं आपली आई, माझी आई, मी लंकेचा राजा, सगळे दैत्य माझ्या, सगळे देव माझ्या ताब्यात, सगळे ग्रह माझ्या ताब्यात, इतकं माझं असलेलं मोठं अस्तित्व मी. रावणाच्या ठाई रावणाचा मी अहम जागृत झाला. आणि रावण म्हणे जननीसी माझी माता तू म्हणविसी. मृत्तिकालिंग पूजेसी अभाग्या पुले. म्हणत असे काय हे माझं अभाग्य आहे. खरं म्हणजे कैकया माता अतिशय विनम्र भावाने ती पूजा करतायत. त्यांच्या मनात कुठलंही असं किंतु आलेला नाही. त्यांनी रावणाला म्हटलंही नाही की अरे काय तू रावण आहे,
तू एवढा मोठा स्वतःला सम्राट म्हणतो, दैत्यराज म्हणतो, असं कुठलंही वचन त्यांनी वापरलं नाही, ते काही म्हणाल्या नाहीत. तरी सुद्धा रावणाचा अहम फक्त बघून जागृत झाला की माझी आई, आणि ती हे मृत्तिका पूजन करणार, मृत्तिकेच्या लिंगाचं काय म्हणजे हे दैन्य, माझ्या लंकेमध्ये दैन्य झालंय की काय, की तिला माझ्या आईला मृत्तिकेचं, माझ्या आईला हे करावं लागतंय काही. आणि असं म्हणत तो आला, मागुती म्हणेस ती येसी पूजता फळ काय असी, कैकया सांगेसे पुत्रासी कैलास पद पाविजे. याचं फार महत्व आहे. ही काय करतेस तू, कशाला करतेस, सोड, नको करू. तर ती म्हणते असं नाही, व्रतभंग नाही व्हायला पाहिजे, मी हे पूजन करणार आहे. तर रावण म्हणत असे मातेसी, कैलास आणून तुझपासी देईन हे निश्चयसी, सायास का वो करीत असे. तू कष्ट कशाला करते, सायास म्हणजे कष्ट, तू कष्ट कशाला करतेस, मग कैलास पदच पाहिजे ना. मी एक काम करतो की हा कैलासच तुझ्यापाशी आणून ठेवतो, मी घेऊनच येतो आता, सगळ्या कैलास पर्वतालाच घेऊन येतो. ऐसे बोले तो रावण माते सवे करी पण, आणि त्यांनी प्रतिज्ञाच केली हो. आणि न त्वरित उमारमण कैलासा सहित लंकेश, आणि नुसता कैलास आणणार नाही म्हणाला, मी काय आणतो, उमारमण म्हणजे महादेवांना कैलासा सहित लंकेला घेऊन येतो. माणूस कधी कधी काय बोलतो याचं त्यालाही कधी कधी भान राहत नाही. अशा प्रकारे अतिशय गर्वयुक्त अशा भावनेने रावण म्हणाला की मी महादेवांना घेऊन येईल, कैलासा सहित घेऊन येईल, अशी त्यांनी प्रतिज्ञाच केली. पूजा करी वो स्वस्थ चित्तेसी, मृत्तिका लिंग का करीसी, नको करू ते मातीचं लिंग, मी आणणार आहे ना, ते तसंच कर मग तू. पावला त्वरे शिवपुरासी, शुभ्र रम्य पर्वतासी, हिमालयामध्ये रावण गेला. धरून हालवी क्रोधेसी, आणि त्यांनी तो कैलास असा धरून हलवायला सुरुवात केली. प्रचंड 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 ताकदीने कैलासालाच हलवायला त्यांनी सुरुवात केली. म्हणजे विसबाहू भुजबळे आंदोळले कैलास भुवन, उपटी तसे तो रावण 10 शिरे टेकून, त्यांनी आपली 10 डोकं कैलासाला लावली आणि 20 हातांनी तो कैलास हलवायला सुरुवात केली. मी पहिल्या अध्यायापासून सांगतोय की कथेमध्ये असं कसं हा भाग नसावा, त्याच्यातला जो रंजकपणा आहे तो रंजकतेने घ्यावा आणि सार हे व्यावहारिकतेने समजून घ्यावं. 10 डोके त्यांनी त्या कैलासाला लावली, 20 हात लावले आणि तो कैलास अतिप्रचंड बळे हलवायला सुरुवात केली, कैलासाला हलवायला सुरुवात केली. शिरलावणी पर्वताशी, कर टेकुनी मांडीशी, उचलिता झाला प्राणेशी, सप्त पाताळ आंदोळले. इतका प्रखर जमिनीपासून त्यांनी तो कैलास उचलला की सप्त पाताळ हालायला लागलं. फना चुके विशेषापण, कूर्म भ्याला कापोन, भयचकित देवगण, अमरपुर कापतसे. कापय मान स्वर्ग भुवन, सत्यलोक विष्णू भुवन, येरू पडतसे बडवून, म्हणो म्हणती प्रळयो मंडला. सगळ्यांना वाटलं प्रलय आला की काय, हा प्रलय आहे असं सगळ्यांना वाटायला लागलं की आता प्रलय येतो की काय. ही प्रलयाची सुरुवात तर नाही, तो कैलास हलायला लागला, ते सप्त पाताळ हलायला लागले, स्वर्ग भुवन डळमळीत व्हायला लागले, विष्णू भुवन सुद्धा डळमळीत व्हायला, सत्यलोक विष्णू भुवन सुद्धा डळमळीत व्हायला लागलं. इतक्या प्रचंड बळाने रावणाने तो कैलास हलवायला सुरुवात केली. म्हणतही प्रळयो मांडला, ह्या रावणाने प्रलयच आणलाय की काय असं सगळ्यांना वाटायला लागलं. कैलासपुरीचे देवगण भयभीत झाले कंपायमान, भयभीत गिरिजा आपण, आणि पार्वती माता सुद्धा आपलं घर हलतंय म्हटल्यावरती त्या भयभीत झाल्या. त्यांनी महादेवांना विचारलं काय चालू आहे, हे काय चालू आहे. होऊनी भयभीत होऊनी गेली शिवापासी, पार्वती विनवी शिवापासी, काय झाले कैलासासी. आंदोळ तसे सभेसी, पडो पाहत निर्धारे. नगरात झाला आकांत, बैसले ती तुम्हा स्वस्थ चित्त, करा प्रतिकार त्वरित, म्हणून चरणा लागली. सगळं हल्लो हो, सगळं हल्लो, पण ते महादेव जसे ध्यानाला होते तसेच बसलेले, ते हल्ले सुद्धा नाही. रावणाच्या ह्या प्रतापाने प्रलय येतो की काय असं वाटलं, पण हा रुद्र मात्र इतके दृढ होते, महादेव इतके दृढ होते की ते हल्ले सुद्धा नाही. आणि पार्वती माता त्यांना म्हणताय बैसलेती तुम्ही स्वस्थचित्त, कसं काय शक्य आहे हो हे.
हो आपला कैलास हलतोय, पाताळ हलतायत, स्वर्गलोक हलतोय, आणि तुम्ही स्वस्थ चित्ताने डोळे बंद करून इथे बसलेला आहात. न करी कसं काय हे, कसं काय शक्य आहे तुम्हाला हे? अहो तुम्ही डोळे उघडा, करा हा प्रतिकार त्वरित, आणि हा प्रतिकार करा, हे थांबवा. म्हणून चरणा लागली. महादेव हसले आणि पार्वती मातेकडून बघून म्हणाले, न करी चिंता मानसी, रावण माझा भक्त परियसी. त्यांना सगळं माहिती होतं, रावण माझा भक्त परियसी, खेळत असे भक्तीने. आणि ते काय म्हणतायत हो, ते काय म्हणतायत, एवढ्या प्रचंड माणसाचं सामर्थ्य कसं असतं बघा. शेवटी ते महादेव आहे, महादेव. यो गुरु सर्व देवानाम, सर्व देवांचे गुरु आहे, महादेव आहेत ते. आणि महादेव काय म्हणतायत, काय म्हणतात बघा ना, की एवढ्या प्रलय, जेव्हा प्रलय येतो की काय, प्रलय येतो की काय, असं जेव्हा सगळ्यांना वाटतंय, असं सगळ्या भूमंडळाला वाटतंय, विष्णुलोकामध्ये वाटतंय, स्वर्गलोकामध्ये वाटतंय, पाताळात शेषनागाने आपला फणा चुकवलाय, असं इतकं म्हणजे त्याच्या ताकदीचं वर्णन करण्यासाठी वापरलेल्या या उपमा आहे ना, हे आपण समजून घेतलं पाहिजे. की कैलास किती प्रचंडपणे हलवला, त्याच्यासाठी उपमा आहे. आपण एखादी मिरची खाल्ली की आपण म्हणतो की नाही, अहो माझ्या तोंडातून तर जाळ येत होता, जाळ. खरंच येतो का? तोंडातून खरंच जाळ निघाला आणि घरातलं सगळं जळायला लागलं, असं झालं का? नाही, उपमा वापरली आपण. त्या ताकदीचा प्रत्यय सांगण्यासाठी उपमा वापरली, की किती ताकद असेल त्या कैलासाला हलवण्यामध्ये, रावणाची किती ताकद आहे. म्हणून या सगळ्या उपमा वापरल्या, की हे मंडळ हल्लं, हे घाबरले, प्रलय येतो की काय असं वाटायला लागलं. पण एवढ्या याच्याने तो कैलास हलतोय, आणि महादेव काय म्हणताय, की खेळत असे भक्तीने. अगं बाई, तो भक्तीने खेळत असेल, तू काही काळजी करू नको. रावणाला वाटलं आपण आपली सगळी ताकद वापरली, आणि महादेव म्हणताय की तू खेळतोय. लहान मुलाला वाटतं की नाही, की मी अतिशय जोऱ्यात हा दरवाजा हलवलाय, माझी सगळी ताकद वापरली आहे. आणि घरातून वडील म्हणतात, नाही ग, खेळत असेल, दार थोडं जोऱ्यात वाजलं, पण तो खेळत असेल. तसं महादेव अतिशय अशा प्रसन्न मनाने, प्रसन्न वाणीने, शांत चित्ताने उमा मातेला सांगतायत, काही घाबरू नको, खेळत असेल तो, नको काळजी करूस तू. रावण माझा भक्त परियेसी, खेळत असे भक्तीने, ऐसे वचन ऐकोनी, विनवी गिरिजा नमुनी, रक्ष रक्ष शूलपाणी. आणि घरात आपली आई म्हणते की, अहो तुम्ही काय सांगता, खेळत असेल, किती जोरात आवाज आहे, काय तुम्ही आपले घरात बसून म्हणता खेळत असेल. बघा ओ बघा, बाहेर जा तुम्ही, बघा काय झालंय बघा. रक्ष रक्ष शूलपाणी, समस्त देवगणाते ऐकून उमेची विनंती, शंकरे चेपिला वामहस्ती. असा डावा हात घेतला, आणि असा ठेवला भक्त खाली. असे महादेव, असे दोन्ही हात धरून ध्यानस्थ मुद्रेमध्ये बसलेले महादेव, असा डावा हात घेतला आणि असा फक्त कैलासावर ठेवला. आणि काय झालं, म्हणून ते म्हणतो की खेळत असेल. अगं तो खेळतच असेल. प्रचंड ताकदवान माणसाला असं वाटतं की खेळणं चाललेलं असेल त्यांचं, हे की काय केलं, असा डावा हात, असा जो ध्यान मुद्रेमध्ये होता, असा ठेवलेला जो वाम हात होता, तो असा काढला आणि फक्त असा कैलासावरती खाली ठेवला, टेकवला. फक्त कैलासाच्या जो काही पर्वताच्या शिखरावर असा जिथे महादेव बसलेत तिथे त्यांनी असा फक्त डावा हात टेकवला. आणि टेकवल्याबरोबर काय झालं, ऐकोनी उमेची विनंती, चिंता शंकरे चेपिला वामहस्ती. आणि जसा रावण डोकं लावून त्या पर्वताच्या खाली घुसत चालला होता, तसाच्या तसा चेपवून टाकला. तसाच्या तसा रावण त्या पर्वताच्या खाली फक्त डावा हात टेकवला, म्हणून रावण चेपला गेला. शंकरे चेपिला वामहस्ती, दाही शिरे भुजांसहिती, दडपलेसे गिरीच्या तळी. दाही शिर 20 भुजा याच्या सगळ्यांच्या सहित हिमालयाच्या खाली रावणाला दाबून टाकलं. चिंता करी मनी बहुत, शिव ऐसे उच्चारित, ध्यातसे स्तोत्र करीत. आणि रावणाला भीती वाटली. आता रावण घाबरले. रावणाने काय केलं की हा सांब सदाशिव भोळा आहे, आमचे वडील भोळे, एका चुकीबद्दल थोडंसं दाबलं ठीक आहे, पण परत त्यांना विनंती केली तर ते नक्की परत बाहेर काढतील. मग रावण अतिशय हुशार आहेत. रावणांनी काय केलं
स्तोत्र करी ध्यातसे स्तोत्र करीत शरणागता रक्ष म्हणूनही मी शरण आलोय, माझं रक्षण करा त्राहिमाम शरणांगत मृत्युंजय महादेव त्राहिमाम शरणांगत जन्म मृत्यू जरा व्याधी पीडितम कर्मबंधनही. महादेवाची सगळी स्तुती करायला सुरुवात केली, स्तोत्र करायला सुरुवात केली. त्राही त्राही पिडाक पाणी, पिडाक नावाचा धनुष्य त्यांच्या हातात आहे, असं महादेवाचं स्वरूप, त्याचं ध्यान करायला सुरुवात केली. त्राही त्राही पिनाक पाणी जगद्रक्षक शिरोमणी शरण आलो तुझे चरणी मरण कैचे भक्तासी. तुमच्या पायावर मी डोकं ठेवलं असं रावण म्हणतोय की हा कैलास हलवला म्हणजे काय केलं तर हे तुमचं स्वरूप आहे आणि त्याच्यावरती मी डोकं ठेवलं आणि मला मरण यावं असं कसं होईल. भोलेनाथा तुम्ही भोळे आहात, तुम्ही जगदरक्षक शिरोमणी आहात आणि तुमच्या ठाई असं कसं होईल. त्राही त्राही मजाता, मला तुम्ही इथून बाहेर काढा, मला रक्षण करा, शरणागता रक्ष म्हणून. आणि मग शंकर भोळा चक्रवर्ती, महादेव भोळे आमचे. महादेवांना वाटलं की रावणाला पश्चाताप झाला, माझ्या इथे येऊन एवढ्या प्रचंड ताकदीने, त्या ताकदीचाही महादेवांना हे वाटलं की ताकदवान, ते म्हणतात ना की बळी देताना सुद्धा ताकदीचा एक ज्याला वाचवायचं आहे ना त्याच्या गुणांचा सुद्धा एक प्रभाव असतो, तसा प्रभाव महादेवांना जाणवला. आणि महादेव भोळेच आहेत, तर महादेवांनी काय केलं, शंकर भोळा चक्रवर्ती ऐकोनी त्याची विनंती, ती विनंती महादेवांना ऐकायला गेली. जसं त्याने हलवलेलं कळलं होतं तसं ऐकायला गेली. चेपिले होते वामहस्ती काढिले त्वरित कृपेने, आणि तो डावा हात काढून घेतला त्यांनी. असा जो ठेवलेला डावा हात होता तो असा अलगद काढून घेतला. सुटला तेथून लंकेश्वर, परत लंकेश्वर बाहेर निघाला कैलासाच्या खालून. सुटला तेथून लंकेश्वर स्तोत्र करीत असे अपार, स्वशिरे छेदून परिकर, स्वशिरे छेदोनी परिकर, तुवा लाविजे नित्य निज अंतरे, तंतू लाविले निजांत्रे, स्वतःचे शीर कापले आणि ते महादेवाचं स्तोत्र म्हणण्यासाठी त्या महादेवाचं स्तोत्र म्हणण्यासाठी आपले स्वतःचे आतडे बाहेर काढले आणि त्या आतड्यांपासून विना वाजवायला सुरुवात केली आणि ते स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. वेद सहस्त्र एकवचनी वर्णक्रमादी विस्तारुणी, सामदेवती गायनी समस्त रागे गातसे, सगळ्या रागात ते स्तोत्र गायला सुरुवात केली. महादेवाच्या स्तुतीचं स्तोत्र गायला सुरुवात केली, महादेवाची स्तुती करायला सुरुवात केली. गणेश्वर युक्त गायन करी लंकनाथ, तयांची नामे विख्यात, सांगेण ऐका एक चित्ते. 8 वेगवेगळ्या गणांची नावं घेत रावणाने हे सगळं ऐकवायला सुरुवात केली. ही नावं सगळी इथे दिलेली आहेत. आपण कधीतरी विस्ताराने जेव्हा अजून वेळ असेल तेव्हा आपण ही नावं सुद्धा बघू की कुठल्या कुठल्या गणांची गायन केले. रौद्रवीरा भीमस्तेसी गायन करियती उल्हासी, वेणू वाजवी सप्तस्वरेसी ध्यानपूर्वक विधाने. अशा प्रकारे त्या रावणाने वेगवेगळ्या स्वरात वेगवेगळ्या रागात याची सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे गुरुचरित्रामध्ये, की कुठल्या कुठल्या रागात कशा प्रकारे रावणाने हे सर्व स्तोत्र इथे गायलं. ऐसा दैवत स्वरासी बिभस्त रस असे अतिउल्लासी, गाय रावण परियेसी ईश्वरा प्रति भक्ती. ते नवरसयुक्त असं बिभस्त रस, सगळ्या वेगवेगळ्या रसांनी नवरसांनी युक्त असं गायन या ठिकाणी रावणाने करायला सुरुवात केली. वेगवेगळे सगळ्या प्रकारे हे गायन केलं महादेवासाठी. आणि मग शिर कापुनी आपुले देखा, यंत्र केले शिव कापुनी आपुणे देखा, आपुले देखा यंत्र केले कर कमळिका, शिरा काढून तंतुका रावणेश्वर गातवे. वाजवण्यासाठी अजून एक इन्स्ट्रुमेंट तयार करायचं ठरवलं. ते कसं केलं
तर आपले शिर कापले रावणाने आपले स्वतःचे शिर कापले, शिरा काढल्या आणि त्या तंतुवाद्यासारख्या त्या आपल्या डोक्याला जे डोके कापलेले होते त्यांना जोडल्या आणि त्यांनी काय केलं, गाण्यासाठी अजून एक इन्स्ट्रुमेंट तयार केलं आणि तेही वाजवायला सुरुवात केली. समया समयी आलापण करी दशशिर आपण, प्रातःकाळी करी गायन अष्टरागे परियेसा. 8 रागांमध्ये वेगवेगळ्या 8 रागांमध्ये ते करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. आणि हे सगळं ऐकलं हे सगळं ऐकलं आणि रावणाच्या भक्तीने महादेव प्रचंड प्रसन्न झाले की भक्त असावा तर असा की माझ्यासाठी स्वतःच्या शिरांचं वाद्य केलं आणि अतिउत्तम असं गायन केलं, माझं एवढी भक्ती माझी गायली, माझं एवढं स्तवन केलं आणि महादेवांना संतोष वाटला. रावणाचे भक्तीसी प्रसन्न ईश्वर त्वरितेसी, निज रूप अतिहर्षी उभा राहिला सन्मुख उभे राहिले. रावणाच्या येऊन उभे राहिले. पंचवक्त्र त्रिनेत्रेसी, पंचवक्त्र म्हणजे 5 डोके, 3 पंचवक्त्र त्रिनेत्रेसी, उभा राहुणी संतोषी, काय इच्छा तुझे मानसी, माग वर म्हणतसे. म्हणे रावण शिवासी, काय मागावे तुझ पासी, लक्ष्मी माझे घरीची दासी, 8 निधी घरी माझे घरी. आहे की नाही? भक्त असावा ह्या कथेचाही अजून एक सार आहे, एक मर्म आहे, जे मर्म आपल्या लक्षात आलं पाहिजे. रावणाने शिवाची भक्ती केली, नाही केली असं नाही, पण भक्ताला प्रसन्न. आपण संदीप नावाच्या एका शिष्याची कथा ऐकली पहिले, आहे की नाही? गुरुभक्तीची कथा ऐकली आपण पहिल्या अध्यायांमध्ये. या ठिकाणी आधीच्या अध्यायांमध्ये आपण संदीप नावाच्या शिष्याची गुरुभक्तीची कथा ऐकली. त्याच्यासमोर सुद्धा महादेव उभे राहिले होते. महादेव उभे राहिल्यावर त्यांनी विचारलं, तुला काय पाहिजे? तर संदीप म्हणाला की माझ्या गुरूंची आज्ञा नाही, तुम्ही मला काही देऊ नका. गुरूंची आज्ञा मिळाल्याशिवाय मी काही घेऊ शकत नाही. शारंगधर म्हणजे विष्णू उभे राहिले. ते म्हणाले, अरे तुला काय पाहिजे? तर तो म्हणे, माझी गुरूंची आज्ञा नाही, मी काही घेऊ शकत नाही. दोघांनी त्याला विनंती केली की अरे बाबा घे, आम्हाला द्यायचंय, तू घे. असं कसं? ऋषीमुनी एवढाले वर्ष तप करतात, सामर्थ्य दाखवतात, तेव्हा आम्ही येतो आणि काहीतरी घ्या असं त्यांच्या इच्छेसाठी म्हणतो. तुला आम्ही स्वतःहून म्हणतोय की तुझ्या गुरूंची जी काशी क्षेत्रावरती भक्ती केलीस ती पाहून आम्ही इथे प्रसन्न झालेलो आहे. आम्ही स्वतःहून तुला म्हणतो आहे की तू काहीतरी घ्यायलाच पाहिजे, आम्ही काहीही वर द्यायला तयार आहोत, पण तू नाही म्हणतोस. आज अलौकिक अशी गोष्ट घडलेली आहे. तर तो म्हणाला की बरं, तुमची इच्छा आहे ना, तर तुमचंही मन मी मोडणार नाही. माझी गुरुभक्ती, गुरूंच्या प्रती असलेली निष्ठा अजून दृढ होईल असा वर द्या. वर कसा मागावा? भगवंत समोर आल्यावर कसं वागावं, काय करावं? आपण भगवंताचा विचार खूप लांबचा आहे. आपण एखाद्या ठिकाणी गेलो तर कसं वागावं, काय बोलावं, काय सांगावं, कसं राहावं, याचं सुद्धा एक सारासार असं तंत्र आपल्याकडे असलं पाहिजे. आणि ते तंत्र शिकवण्याचं कामच खरं गुरूंचं आहे. गुरु हे तंत्र शिकवतात. आई पहिला गुरु. आई शिकवते की नाही, बाळा इथे गेलं तर तू हे मागू नको, मागत जाऊ नको जा रे. त्यांनी म्हटलं घ्या म्हणून बरणी उचलून नाही आणायची, आहे की नाही? त्यांनी म्हटलं घ्या गोळ्या. एखाद्याचं दुकान आहे गोळ्यांचं, ते म्हटले घ्या गोळ्या, आपण आणली बरणी उचलून. असं नाही चालत. अरे वागण्यामध्ये सुद्धा एक सारासार असा विचार असला पाहिजे. आणि हे शिकवण्याचं काम कोणाचं आहे? तर बालपणी आईचं आहे. म्हणूनच म्हटलंय ना, आई पहिला गुरु. आई गुरु आहे पहिला. आणि जीवनामध्ये सुद्धा हे शिकवण्याचं काम गुरूंकडे आहे, सद्गुरूंकडे आहे. सद्गुरूंनी मला हे शिकवावं, सद्गुरूंनी मला हे सांगावं. मग माझ्या समोर शूळपाणी उभा राहिला, माझ्या समोर चारंगधरू विष्णू उभा राहिला, माझ्या समोर विधाता ब्रह्मदेव उभा राहिला, तरी सुद्धा मी योग्य असं काहीतरी मागू शकलो पाहिजे, हे ना? द्यायला तयार. काय ते द्यायला तयार आहे. हो, मी काय मागावं हा मोठा प्रश्न आहे की नाही? पंतप्रधानांच्या समोर पंतप्रधान म्हणाले काय मागता मागा.
मी माझ्या गावासाठी पाणी मागितलं, माझ्या गावासाठी योजना मागितली, माझ्या गावाचं कल्याण होईल असं मागितलं, आणि नाही तर त्यांना म्हणलो द्या मला 20 लाख रुपये. काय मागावं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. ते तिथे जाण्याच्या आधी आपल्याला सारासार विचार करून कळालं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे, आणि ह्या तयारी सहित आपण तिथे उभं असलो पाहिजे. रावणाकडे गुरु नाही, रावणाकडे गुरु नाही, म्हणून महादेव उभे आहे. आणि तो ज्यांच्या डाव्या हात ठेवण्याने जो इतक्यात त्या कैलासाच्या खाली दबून गेला होता, तो महादेवांना सांगतोय की तुझ्याकडे काय मागू. असं का व्हावं, का व्हावं? तर रावणाकडे गुरु नाही, भक्ती आहे पण गुरु नाही, पैसा आहे पण वापर कसा करावा याची अक्कल नाही, याची समज नाही. गुरु 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 ह्या शब्दामध्येच आपल्याला विनयोगाची शक्ती प्राप्त होते, विनयोगाची प्रेरणा प्राप्त होते. एखाद्या गोष्टीचा माझ्याकडे ज्ञान आहे तर विनयोग कुठे करावा? बॉम्ब बनवण्यासाठी करावा की माझ्या हिंदुस्थानाचं कल्याण करण्यासाठी करावा, ते यान बनवण्यासाठी करावा, ते बॉम्ब शत्रूसाठी बनवण्यासाठी करावा, की माझ्या हिंदुस्थानाची जी काही वाढ आहे ती होण्यासाठी करावा, हिंदुस्थानाचं माझं शस्त्रबल वाढलं पाहिजे त्याच्यासाठी करावा. ही प्रेरणा जी आहे ना ती ज्ञानात नसते. ज्ञान आहे पण त्याच्या वापराची प्रेरणा, त्याच्या विनियोगाची उत्तम शक्ती ही गुरु देतात. रावणाकडे प्रचंड ताकद आहे, रावणाकडे प्रचंड भक्ती आहे, रावणाकडे प्रचंड शक्ती आहे, प्रचंड ज्ञान आहे, पण विनियोगाची जी समज आहे ती देणारे गुरु रावणाने त्याचा मी न संपवल्यामुळे त्याला भेटू शकलेले नाही. माझी तू आई आणि तू मातीचं लिंग बनवतेस, हा मी रावणाचा येतो. स्वतः महादेव समोर उभे आहेत, ज्यांनी वामहस्त काढला नसता तर आत्ता रावण मृत होता, असे बाहेरच आला नसता. तो मृत होणार नाही हे ठीक आहे, पण तो बाहेरच आला नसता, कैलासाच्या ठाईच राहून गेला असता. अशा रावणाची जी गत इतक्यात झाली होती, असे करणारे महादेव उभे, तरी रावणाचा मी कैलासांगावर आल्या सुद्धा ठेचला गेलेला नाही. नुसता रावण कैलासाच्या बाहेर नाही आला, जो मी रावणाचा संपवण्यासाठी, रावणातला जो मी संपवण्यासाठी महादेवांनी तो वामहस्त ठेवला होता, त्याचं फलित झालं नाही. त्यांची इच्छा होती की हा मी संपवून, आता मी वामहस्त काढल्यानंतर हा रावण बाहेर आला पाहिजे आणि त्याचा मी कैलासाच्या खाली दबला पाहिजे. आणि त्यांना वाटलं की असं झालं असेल, आता रावणाच्या सम्मुख जाऊ, पण तसं झालेलं नाही, तसं होऊ शकलं नाही. रावणातला मी कैलासांगावर आल्यावर सुद्धा दबला नाही, रावणातला मी तसाच राहिला. मी रावण आहे, मी हे माझं असं आहे, माझं तसं आहे, मी कोण आहे. आणि हे तो कोणाला सांगतोय? महादेवांना सांगतोय. हे रावण कोणाला सांगतोय? महादेवांना सांगतोय. आणि काय सांगतोय? समोर उभे राहिले आणि रावण म्हणतोय की काय मागू, तुमच्याकडे काय मागू. मग त्यांनी लगेच स्वतःच सांगायला सुरुवात केली. मी युक्त मनुष्य स्वतःच सांगण्यापासून थांबत नाही, त्यांनी लगेच सांगायला सुरुवात केली, काय मागू तुमच्यापाशी. म्हणे रावण शिवासी, काय मागावे तुझ पासी. लक्ष्मी माझे घरची दासी, 8 निधी माझे घरी. चतुरानन माझा जोशी, तेही 30 कोटी देवहर्षी. सेवा करीती अहर्निशी, सूर्य चंद्र वरुण वायू. अग्निसा रेखा सेवा करी. वस्त्रे धुतसे अतिकुसरी. यम माझा अज्ञाधारी. निरोपा वेगळा न मारी कवणा. मी सांगितलं मारू नको की यम कोणालाही मारत नाही, माझा निरोप घेऊन करतो. इति इंद्रजितासारखा पुत्र, कुंभकर्णा ईसा भ्राता. स्थान समुद्रा माझी पवित्र. कामधेनू माझे घरी. माझ्या घरी कामधेनू आहे, त्या गाईकडे पाहिलं, सांगितलं, कामना केली, मिळतं, लगेच मिळतं. ती सुद्धा माझ्या घरात मी बांधून ठेवलेली आहे. 1,000 कोटी आयुष्य माझं आयुष्य किती आहे रावणाने स्वतःनेच ठरवलंय. आणि तो कोणाला सांगतोय? विधात्याला, महादेवाला सांगतोय, माझं आयुष्य किती आहे? 1,000 कोटी. माझं आयुष्य 1,000 कोटी. हे तोच सांगतोय बरं.
तोच सांगतोय, हे इतक्या विसरला तो, डाव्या हाताने मी दबलो होतो हे तू विसरला. ज्याचा मी असतो ना, मी बरोबर आला नसता तर रावणाने पहिले चरण धरले असते. पण तो मी कैलास अंगावर दाबून सुद्धा तो मी नाही सुटला तिथे. रावण जसा बाहेर आला तसा त्याच्या बरोबर त्याचा अहम, त्याचा मी सुद्धा बाहेर आला. ज्या मीमुळे तो गुरुच्या माये वाचून वंचित आहे. गुरुस्पर्श, परिस्पर्श त्याला होऊ शकलेला नाही. नाहीतर ह्या एवढ्या प्रचंड शक्तीचा, भक्तीचा, ज्ञानाचा विनियोग जर योग्य मार्गाने झाला असता तर काय पाहावं, तर रावणाच्या आयुष्याचं फळ काय पाहावं. पण तसं झालं का? नाही झालं. विनयोगाची प्रेरणा देणारे, दीक्षा देणारे सद्गुरू त्याला मिळाले नाही. कारण मी जिथे आहे तिथे ते येत नाही. जिथे मी आहे तिथे ते येत नाहीत. ते तिथे येत नाही. दत्तच, त्यांचं नावच दत्तात्रेय आहे. ज्याला देण्याची इच्छा झाली, घेण्याची इच्छा संपली, त्याच्याच मनामध्ये ते जन्म घेतात. ज्याच्या ठाई अनुसूया आहे, ज्याला त्रिगुणांचा उत्तम वापर करता येतो असा जो अत्री आहे, याच्या संयोगानेच ते जन्म घेतात. ज्याच्या मनात अनुसूया निर्माण झाली, ज्याच्या मनात एखाद्याबद्दलची असूया संपली, जो आपल्या आपल्या त्रिगुणांमधला, आपल्या त्रिगुणांचा उत्तम वापर करायला लागला, कुठलाही रस ज्याच्या जास्त होत नाही, जो त्रिगुणांचा वापर करून इंद्रियांमध्ये संतुष्ट, इंद्रियांचा योग्य वापर करतो, कुठल्याही इंद्रियाची कामना अतिपूर्वत नाही, कुठल्याही कुठल्याही गुणाने अति गर्भित होत नाही, अति भरत नाही, असा जो ज्याच्या मनात अत्रिभाव निर्माण झाला, ह्या संयोगानेच दत्त त्या माणसाच्या मनात जन्म घेतात आणि अंतःकरणामध्ये येऊन पुढे दीक्षित करतात, दीक्षा देतात आणि विनियोगाचा उत्तम मार्ग ह्या जीवनाला दाखवतात. तुमच्याकडे असलेला जो वेळ आहे, प्रत्येका माणसाकडे काही ना काही जास्त असतं. गुरुजी म्हणतात की प्रत्येकाकडे काही ना काही जास्त असतं. बरं, माणसं उगेच इथे चुकीचं म्हणतात की माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही. अहो, एखाद्याकडे धन जास्त आहे, पैसे जास्त आहेत, एखाद्याकडे शक्ती जास्त आहे, ताकद जास्त आहे, एखाद्याकडे ज्ञान जास्त आहे, प्रारब्धाने मिळालेलं आहे, ज्ञान जास्त आहे, आणि एखाद्याकडे हे तिघही नाही, तर त्या माणसाला कुठलंही कामही नाही आहे. हे तिघांपैकी एकही गोष्ट जर एखाद्याकडे नाहीच आहे तर त्याला कुठलंही काम नाही आहे. तर त्याच्याकडे समय आहे, वेळ जास्त आहे. त्याच्याकडे काय जास्त आहे? वेळ जास्त आहे. हे तिघं ज्याच्याकडे आहे त्याला वेळ नाही, आहे की नाही? जो पैसा कमवण्याच्या मागावर आहे त्याच्याकडे वेळ आहे का? नाही. जो ज्ञान घेण्यामध्ये शिकतोय त्याच्याकडे वेळ आहे का? नाही. आमचा मुलगा शाळेत जातो त्याला वेळ नाही. आमचे हे पैसे कमवायला जातात त्यांना वेळ नाही, आहे की नाही? मग वेळ आहे का? नाही. मग वेळ पण जास्त आहे. मग याचा विनियोग प्रारब्धाने जी गोष्ट ज्याच्याकडे जास्त आहे त्याचा त्यांनी विनियोग केला पाहिजे. आणि ही विनियोगाची बुद्धीच सद्गुरू देतात. तो विनियोग कुठेतरी होणार आहे, पण तो सत्कर्मात झाला तर त्याचं फळ मिळतं, आणि जर तो दुष्कर्मात झाला तर त्याची शिक्षा मिळते, नाही की? विनियोग झाला पाहिजे. ज्ञानाचा विनियोग योग्य झाला पाहिजे. प्रारब्धाने मिळालेल्या धनाचा विनियोग योग्य झाला पाहिजे. प्रारब्धाने मिळालेल्या शक्तीचा विनियोग, ताकदीचा विनियोग श्रमामध्ये योग्य झाला पाहिजे. आणि प्रारब्धाने असलेल्या जास्त अशा समयाचा, वेळेचाही विनियोग योग्य झाला पाहिजे. आमच्या इथे त्र्यंबकेश्वरला किंवा आपण शेगावला जरी गेलात तरी गजानन महाराजांचं संस्थान आहे ना, तिथे सेवेकरी मंडळी उभी असतात. मी दृष्टांत सांगतोय की सेवेकरी मंडळी उभी असतात. ही सेवेकरी मंडळी काय करतात तर त्यांच्याकडे खूप ज्ञान आहे का की हे त्या सगळ्या गजानन महाराजांच्या संस्थानाचं सगळं कार्य ते करून घेतील एवढं त्यांच्याकडे ज्ञान आहे का? तर फार ज्ञान त्यांच्याकडे नाही. धन आहे का की ते आता मंदिर अजून एक उभारणी करायची, याचे सगळे पैसे देण्याची ताकद आहे? धन आहे का? फार धन नाही. ज्यांच्याकडे धन आहे ते धनदान करतायत, ज्यांच्याकडे ज्ञान आहे ते ज्ञानदान करतायत. मग या मंदिराची दगडं ते उचलून ठेवतील, सगळी मंदिराचे दगड उचलायला मदत करतील, अशी उचलून अशी लगेच ठेवतील. ताकद आहे का तेवढी त्यांच्यामध्ये? नाही.
ज्यांच्याकडे ताकद आहे, ती ताकद किंवा त्याला पूरक असलेली जी व्यवस्था ज्यांच्याकडे आहे ते काम करतायत, ते श्रमदान त्या ठिकाणी देता आहेत. मग यांच्याकडे काय आहे? सेवेकरी मंडळींना तिथे उभं राहण्याचा लाभ काय? तर गजानन महाराजांच्या कृपेने त्यांना त्या वेळेचा योग्य विनियोग करण्याची प्रेरणा झाली आहे. असं नसतं झालं तर हा वेळ इथे गेला नसता, तर तो दुष्कृत्यात गेला असता. त्यांच्याकडे वेळ आहे आणि त्या वेळेचं ते दान करतायत, ते वेळेचं ते दान करतायत आणि प्रारब्धाने जास्त असलेला समय वेळ दान करून पुण्य पदरात घेतायत. आपल्याकडे प्रारब्धाने जे जास्त आहे त्याचं दान करता येतं आणि पुण्य पदरात घेता येतं. पण हे कधी जमतं? मी 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 जेव्हा नाहीसा होतो आणि ते माझ्या मनामध्ये सद्गुरू वास करतात, तेव्हा ह्या विनियोगाची बुद्धी प्रेरणा ते आपोआप देतात, जी रावणाला झाली नाही. आणि रावणाने हे सगळं महादेवांना ऐकवलं. माझ्याकडे काय काय आहे याची इतकी मोठी यादी महादेवांना ऐकवली. आणि शब्द आला का की धरले त्यांचे चरण कमळ? नाही, यादीच ऐकवायला सुरुवात केली महादेवानी. महादेवांना यादी ऐकवायला सुरुवात केली. माझ्याकडे काय काय? सहस्त्र कोटी आयुष्य, माझं सहस्त्र कोटी आयुष्य आहे. मग महादेव आपले, बरं बाबा सांग काय सांगतोय, सांग, ऐकतो मी, सगळं ऐकतो तुझं, म्हण तू, सांग काय काय आहे माझ्याकडे, हे माझ्याकडे ते, अमकं डमकं टमकं. बरं ठीक आहे, मग आता काय पाहिजे? मग व्रत असे, मग आता पाहिजे काय? पण बाबा एवढं सगळं आहे तुला, मग आला कशाला? आलो असे जे काज कैलास नेईन लंकेशी. मग कशाला आला? तर म्हणे मी कैलास नेईन लंकेशी. हा कैलासच लंकेला घेऊन जायला आलोय. व्रत असे जननीसी नित्य पूजन तुम्हासी, मनोरथ पुरवावे भक्तीसी कृपा सिंधू दातारा. तिचं मनोरथ असा आहे की तिला तुमची नित्य पूजा करायची आहे, म्हणून तुमच्या सहित हा कैलास. मी कैलास कुठे न्यायला आलेलो आहे? तर लंकेला नेण्यासाठी आलेलो आहे. आता तुम्ही हे दान द्या, तुम्ही म्हणाला ना मी पाहिजे ते देणार आहे. ईश्वर म्हणे रावणासी, जरी चाड असे पूजेशी, काय करीसी कैलासासी. महादेव म्हणाले, अरे सांग तू, तुझ्या आई तुला आपल्याला उसाचा रस प्यायचा आहे, रस प्यायचा आहे की नाही? मग रस जर प्यायचा आहे तर एवढी सगळी गाडी देऊन काय करतो? एवढा श्रम तू कशाला घेतो? एवढं सगळी गाडी घरी नेशील, त्याच्यातले ऊस काढशील, मग ते टाकशील, मग त्याच्यातून रस येईल, तो रस तू देशील, एवढं कशाला करतो? मी तुला रसच देतो, सार देतो, सार मर्म देतो, है की नाही? चंदनाचं झाड नेऊन काय करतो? मी तुला गाभा देतो, गाभा. हा ने फक्त सगळ्यात जास्त ह्या झाडामध्ये सगळ्यात वास कुठून पसरतोय? तर तो ह्या गाभ्यामधून पसरतोय. मी तुला गाभा देतो ना रे. हे झाड नेऊन, फांद्या नेऊन कशाला श्रमतोस? काय करतो नेऊन? याचा काय उपयोग आहे का? याचा उपयोग नाही. तुझी इच्छा आहे ना चंदनाचा घमघमाट माझ्या घरात यावा, अशी जर एखाद्याची इच्छा असेल तर झाड नेऊन काय करशील? मी तुला गाभा देतो, गाभाच काढून देतो. हे झाड तोडून नेऊन ते लाकडं करून काय करशील? मी तुला गाभा काढून देतो. तशा प्रकारे ईश्वर म्हणतायत, कैलास नेऊन काय करशील? अरे रावणा, काय करशील तू कैलासाला घरी नेऊन? मी तुला आत्मलिंग देतो. काय देतो? आत्मलिंग, गाभा देतो, गाभा. तू कैलास नेल्यासारखंच आहे. चंदनाचा तू एवढा गाभा नेला ना तर हे झाड तुम्ही नेल्यासारखंच आहे. मी तुला गाभा देतो, गाभा. तू हा गाभा ने. ईश्वर म्हणे रावणासी, जरी चाड असे पूजेशी, काय करेसी कैलासासी, आत्मलिंग तुझ देईन आता. जे जे मनीची वासना तुवा पुरवावी, जे जे मनीची वासना पुरवेल त्वरित एक जाणा. तुझ्या मनात जी जी वासना आहे ती सगळी हे आत्मलिंग निश्चितपणे पुरवेल, याची तू खात्री बाळग. हे जे लिंग मी तुला आता देणार आहे, हे आत्मलिंग तुझ्या मनीची सर्व वासना पुरवणार आहे, याची तू खात्री बाळग. याची तू खात्री ठेव की तुझ्या मनीची सर्व वासना हे आत्मलिंग पुरवेल. हा कैलास नेल्यासारखंच आहे. जे जे मनीची वासना पुरवित एक दाना लिंग असे प्राणापणा, म्हणून निधी दिले रावणाची पूजा कर. आणि सांगितलं कसं करशील, याचं काय करशील, कसं नेशील हे घरी? तर पूजा करी 3 वेळी, 3 वेळी याची पूजा कर. 108 जप कर, 3 वेळेस पूजा कर, रुद्राभिषेक कर. असं सगळे 1 वर्षांनी कर. वर्षे 3 जे पूजती, तुम्ही जर 3 वर्षाचं असतो असं पूजन केलं, त्याची माझे स्वरूप होती. जे
याचं 3 वर्ष असं पूजन करतील ते सुद्धा माझे स्वरूप होतील. जे जे मनी इच्छिते ते ते पावती अवधारा. हे लिंग असे जयापासी मृत्यू नाही का परियसी. दर्शन मात्रे महादोषी उद्धरतील अवधारा. सगळे दोष जातील याच्या दर्शनाने. असं हे माझं आत्मलिंग आहे. आत्मलिंग याच्या दर्शनाने सगळं होऊ शकतं. ठेवू नको, पण एक अट आहे बाबा, घरी नेताना मात्र हे भूमीवर ठेवू नको. भूमीचा स्पर्श याला होऊ देऊ नको. जिथे तुला स्थापन करायचं आहे तिथेच ते ठेव. भूमीचा स्पर्श याला होऊ देऊ नको. जोवरी पावे तुझ नगरी वर्षे 3 पूजा करी. तुची ईश्वर होशील. तुझ्या घरी ने ठेव आणि मग 3 वर्ष पूजा कर. तू ईश्वरच होशील, माझ्यासारखाच होशील. वर लाधोनी लंकेश्वर निरोप देता कर्पूरगौर. रावणांना वाटलं हे बरोबर आहे, हे सोपं आहे. कैलास न्यायचा एवढा कुठे न्यायचा, त्याच्यापेक्षा हे अतिशय उत्तम आहे. मला जो पर्याय महादेवांनी दिलाय हाच पर्याय अतिशय उत्तम आहे. आपण असंच करू. चिरायू झाला लंकेश्वर प्राणलिंग देत कर्पूरगौर. आणि कधी दिला असे वर तूच ईश्वर होशील. असं ऐकलं आणि सगळे देव भयभीत झाले की अरे आताच यांच्या ठाई सगळे देव बंदीवान आहे. यांचा एवढा उपद्रव आहे, ह्या रावणाचा इतका त्रास आहे. आता हे भोलेनाथांनी हे काय केलं. नारद विनवी कर जोडूनी काय करावे म्हणतसे. नारद इंद्रासी उपाय करा त्वरितेसी. जावे तुम्ही ब्रह्म्यापाशी तयासी उपाय करील. आता तुम्ही ब्रह्मदेवांकडे जा सगळ्यांनी, तेच काहीतरी उपाय करतील. ही काहीतरी मोठी गडबड झाली आता. अहो आधीच हे काही प्रकरण आपल्याकडून शांत होत नाहीये, त्यात आता असा वर की तूच ईश्वर होशील. काही शक्य नाही बा. आता काहीतरी तर करायला पाहिजे. गेले ते ब्रह्मदेवांकडे. ब्रह्म म्हणे इंद्रासी जावे त्वरित वैकुंठासी. ब्रह्मदेव म्हणे अरे बाबा तू वैकुंठाला जा, ही फार मोठी गडबड आहे. आता ऑर्डर तिथून निघावी लागेल, तू तिथे जा. वैकुंठासी दैत्य वैरी ऋषिकेशी उपाय करीत निर्धारे. जसे 10 विष्णूंचे अवतार आहे, वेगवेगळे अवतार, तर तसे ते विष्णू काहीतरी उपाय आता नक्की करतीलच. तू जा तिथे. पावले त्वरित वैकुंठ भवन भेटला तात्काळ नारायण. सांगती वृत्तांत रावणाचा. सगळं सांगितलं विष्णूंना. 33 कोटी देवासी काय काय केले रावणाने ते सगळं इंद्राने भयभीतून सांगितलं. महादेव सुरवर ईश्वर कवी रावण क्रूर महादैत्य. मग विष्णूंनी काय केलं की ते सगळ्यांना घेऊन महादेवासमोर आले आणि ते महादेवाला म्हणाले, विष्णू आला ईश्वरापाशी म्हणे शंकरा परीयसी. प्राणलिंग रावणासी द्यावया कारण तुम्हा काय. का दिले महादेवा. अहो तुम्ही हे काय केलंय हे बघा माझ्याकडे आलेत सांगायला. अहो हे तुम्ही काय केलं देवा. रावणाला महालिंग दिलं, रावणाला आत्मलिंग दिलं तुम्ही. प्राणलिंग रावणासी द्यावया कारण तुम्हा काय. रावण क्रूर महादैत्य सुरवर सकळ त्याचे भृत्य. त्याच्या इथे चाकर आहे, भृत्य आहे सगळे. कारागृही असती समस्त केवी सुटती सांगा म्हा. ऐसे दुराचार्यासी वर देता उल्हासी. देवत्व गेले त्याचे घरासी घेईल स्वर्ग निर्धारे तो. हो आता किती अवघड होऊन बसेल हा विषय. आत्ताच हे प्रकरण एवढं मोठं आहे, त्यात तुमचा आशीर्वाद ईश्वर तुची होशील म्हणजे मग आता कसं काय करावं, यावर काय उपाय करावा हे आम्हालाही समजत नाही. आता तुम्हीच सांगा. ईश्वर म्हणे विष्णूशी तुष्टलो तयासे भक्तीसी. महादेव आपले भोलेनाथ आहेत, ते काय म्हणतायत, तुष्टलो तयासी भक्तीसी. विसर पडला आमासी. भक्तीचा प्रभाव इतका असतो की ईश्वराला सुद्धा विसर पडतो. ईश्वर महादेव सुद्धा विसरले हो. रावणाचे सगळे मागचे, रावणाची सगळी पापे ते विसरले आणि फक्त भक्तीने संतोष पावले. विसर पडला आम्हासी संतोष दिधले प्राणलिंगे. आपले शिरछेदोनी देखा विना केला सहस्त्रका. त्यांनी सांगितलं कशा कशा प्रकारे ह्या रावणाने आमची भक्ती केली, कशा प्रकारे केली, सगळं रावण महादेवांनी विष्णूंना सांगितलं. आणि अशा भक्तीने आम्ही संतोष पावलो विष्णुदेवा. आणि ह्या संतोषाचा परिणाम असा झाला की आम्ही हे आत्मलिंग आता देऊन बसलो. आम्हाला कळतंय की ही अडचण आहे, पण आता आम्ही दिलं. आता काही करता येऊ शकत नाही. मग
कधीही दिले लिंग त्यासी, नेले असेल लंकेसी. शंकर म्हणे विष्णूसी, 5 घटी झाल्या. आता 5 घटी झाल्या, 5 घटी झाल्या, त्याला आम्ही लिंग दिलेलं आहे. ऐकताच शिववचन, उपाय करी नारायण. घडीले धाडिले शुक्र चक्र सुदर्शन. सूर्य आड व्हावया. आणि मग लगेच नारायणांना युक्ती आली की 5 घटी झाल्या का. मग त्यांनी पाहिलं रावण कधी आला होता. त्याच्यानंतर 5 घटी झाल्या, म्हणजे आता संध्याकाळची वेळ आहे. म्हणजे अजून संध्याकाळची वेळ व्हायला उशीर आहे. पण मग त्यांनी काय केलं की सुदर्शन सोडलं आणि सूर्य झाकून टाकला. सूर्य झाकला सुदर्शनाने. बोलावणी नारदासी, सांगत असे ऋषिकेशी. तुम्ही जावे त्वरितसी, रावण जातो लंकेसी. मार्गी जाऊन तयास, विरंभ करा परियसी. जाऊन द्यावे लंकेसी. नारायणांना म्हणे तुम्ही काहीतरी उपाय करा, त्यांना सांगा, त्यांना जाऊ देऊ नका. ऐकून या श्री वचनाच्या विष्णूच्या बोला, नारद त्वरित निघून गेले. मनोवेगे पावला. तेथे गेले आणि त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले. नारदा ते पाठवून विष्णू विचारू आपुल्या म्हणी. गणेशा ते बोलून पाठवू म्हणे विघ्नासी ही. सगळ्या विघ्नांचं हरण करणारे जे श्री गणेश, त्यांचं नावच विघ्नहर, विघ्नहर्ता असे असलेले गणेश, त्यांना सांगितलं की तुम्ही या सगळ्या सृष्टीवरचं हे विघ्न हरा आणि रावणाला विघ्न करा, है ना. तुम्ही रावणाला विघ्न करा आणि सृष्टीवरचं विघ्न हरा. बोलावणी गणेशाची, सांगे विष्णुपरीसी. कैसा रावण तुदसी, सदा उपे कैसा रावण कैसा रावण तुदसी सदा उपेक्षितो. त्यांनी गणपतींना सांगितलं की तुमची उपेक्षा करतो रावण. गणेशा कसा करतो. सकळ देव तुझ वंदिती, त्याचे मनोरथ पुरती. तू जे का उपेक्षिती, विघ्ने बाधती तयांसी. अहो असं आहे की नाही, तुम्हाला सगळ्या पूजा सुरू करण्याच्या आधी तुमचं पूजन करायला पाहिजे की नाही. रावणाने एवढी महादेवांची पूजा केली, तुमचं पूजन केलं का. नाही केलं. मग जे तसं करत नाही त्यांना काय होतं, विघ्न होतं. विघ्नहर्त्याचं पूजन जर केलं नाही तर त्या कार्यात विघ्न होतं. आता तुमचं पूजन केलं नाही, मग हे जे आत्मलिंग नेण्याचं रावणाचं कार्य आहे, याच्यात तुम्हाला विघ्न करायला काही अडचण नाही. वकील असं म्हणतात की बरोबर सांगतात की नाही की याच्यात काय कसं होऊ शकतं असं. कारण मग गणेशांना पटलं, ही आर्ग्युमेंट गणेशांना पटली. न तुझ नेनता रावण देखा, घेऊन गेला विधान ऐका. प्राणलिंगा अतिविषयका, नेले शिवाजवळून. त्यांनी प्राणलिंग नेलंय, आता तिथे जाऊन तुम्ही काहीतरी करा. रावण करी आणि मग काहीतरी करा असं सांगितलं. आता त्वा करावे एक, रावणापाशी जाऊन एक. कपट रूपे बाळवेश धारून या, वाटेसी होईल अस्तमान. रावण करील संध्यावंदन, नारद गेला याची कारण. विलंब करावया दैत्यासी, आज्ञा शिवाची रावणासी. न ठेवी लिंगभूमीसी, शौचाचमन समयासी. आपणा जवळी न ठेवी जे, बाळवेशे तुवा जावे. शिवा रूपे करुणा, शिष्य रूपे करुणावे. सूक्ष्म रूप दाखवावे, लिंग घ्यावे विश्वासुनी. संध्या समयी तुझे हाती, लिंग देईल विश्वास रीती. तुवा ठेविले तात्काळ क्षिती, रिंग राहील तेथेची. महाविष्णूंनी गणपतींना सगळा प्लॅनच सांगितला, पूर्ण सांगितला. काय करा गणेशा. मग गणेश म्हणे मी काय करू याच्यात, मी तुम्हाला सांगतो काय करा. तुम्ही जा रावणापाशी, विघ्न करायचंय ना. मी सुदर्शन आधी पाठवलंच आहे, त्याच्याने आता संध्याकाळ लवकर होईल. तोपर्यंत नारद त्याला रावणाला विलंब करतील. तुम्ही तिथे पोहोचा. नारद काहीतरी तेवर बोलतील त्यांच्याशी, तुम्ही तिथे पोहोचा. महादेवाची अशी आज्ञा आहे की त्यांनी ते लिंग जमिनीवर ठेवू नये. काही कुठल्याही परिस्थितीत ते लिंग जमिनीवर ठेवू नये. तुम्ही ते विश्वासाने घ्या. लहान मुलाचा वेश धारण करून जा, शिष्यासारखं जा. ते घ्या, विश्वासाने घ्या आणि जमिनीवर ठेवा. येणे परी गणेशासी, शिकवी विष्णुपरी अशी. संतोषिनी तयर्षी, भाकुते मागे तये वेळी. लाडू तिवळ पद्मखाद्य, लाडू तिळाचे लाडू. इक्षू खोबरे दमिलाद्य, शर्करा घृत क्षीर साध्य. द्यावे त्वरित आपणासी,
चणे भिजवणी आपणासी तांदूळ लाया साखरेसी त्वरित भक्षण करावयासी द्यावे स्वामी म्हणसे जे जे मागितले विघ्नेश्वरे त्वरित दिदले शारंग धरे भक्षित निघाला वेग वक्त्रे लभ ब्रह्मचारी वेश धारुणी गेला होता नारद पुढे ब्रह्म ऋषी महात्म गाढे उभा ठाकला रावणा पुढे कवन कोठून आलासी रावण म्हणजे नारदासी गेलो होतो कैलासासी केले उत्कृष्ट तपासी संतोषले तया विश्वा नारदांनी सगळी कथा विचारली आणि रावणाने ती सगळी अजून मोठेपणाने सांगायला सुरुवात केली. न करी विश्वास परियेसी नारद म्हणे लंकेशा लिंग महिमेचा प्रकार ऐसा सांगेन तुझं बहुसुरसा बैसोन ऐके स्वस्त चित्ते लिंग झोपले कवणे दिवशी पूर्वीला दिले कवणासी एक चित्ते परियेसी कथा असे अति अपूर्व गिळूनी सकळ सौरभांसी मृग एक काळाग्नी समेसी ब्रह्मांड हिंडी परियेसी सगळ्या सुगंधी वस्तू ज्या मृगाने गिळल्या असं एक मृग काळाग्नी सारखं असलेलं एक हरिण ब्रह्मांडामध्ये सगळीकडे पळत होतं अशी कथा सांगतोय. नारद मुनी कथा सांगता आहेत की हे या लिंगाची सगळी कथा तुला मी सांगतो आत्मलिंगाची तू ऐक कथा. ब्रह्मांड खंडी परियेसी पडिला होता तो मृग महाविष्णू महेश्वरांसी गेले होते पराधियेसी मृग मारिले परियेसी भक्षिले मेद तये वेळी तयासी होती तीन शृंगे महादेवाने ते मारले आणि त्याचं भक्षण केलं. ते जे काळाग्निरुद्ध सगळं हे करत त्रास देणारं जे मृग होतं त्या मृगाचा नैनाद केला आणि त्याचं भक्षण केलं. मेद भक्षिले मेद म्हणजे मांस. तयेवेळी तयासी होती तीन शृंगे त्याला 3 शिंग होती. खाली असती 3 लिंगे आणि त्याला 3 लिंग होती. तिघे घेतली 3 भागे त्या तिघांनी त्याचे 3 भाग केले. प्राणलिंग 3 भागे प्राणलिंगे परियेसा लिंग महिमा ऐककाणी जे पूजिती वर्षे तिनी तेची ईश्वर होती निर्गुणी वेदमूर्ती तेची होय. असा हा लिंगाचा महिमा आहे. ह्या सौरभांना गुळंकृत करणाऱ्या मृगाचे काळाग्नी समान असणाऱ्या मृगाचे तिघांकडे हे 3 लिंग आहे जी त्यांची प्राणलिंग आहेत. असे असताना त्याची कैलास आणि ते महादेवाने तुला दिलेलं आहे. महादेवाकडचं लिंग असे जयस्थानी तोची कैलास जानमनी महत्व असे याची गुणी ब्रह्मा विष्णू महेश्वरांसी असे अनिक एक बरवे सांगेन ऐका एक भावे रावण म्हणे आम्हा जाणे असे त्वरित लंकेसी म्हणून निघाला महाबळी नारद म्हणित वेळी सूर्यास्ताय जवळी. आणि नारदांनी अजून एक पुढची कथा सांगायला सुरुवात केली. असं म्हणता येईल की ह्या कथेचा जो लिंगाचा भाग नारायणांनी सांगितला तो सत्य आहे की असत्य आहे नारदांनी सांगितला याबद्दल कुठली पुष्टी आपल्याला ह्या कथेतून करता येत नाही. म्हणजे आत्मलिंगाची हीच कथा आहे का तर याची कुठलीही पुष्टी आपल्याला ह्या कथेतून करता येत नाही. का? कारण त्यांना वेळ घालवण्यासाठी पाठवलाय. त्यांनी पुढे एक शब्द वापरला. अजून एक सांगतो तुला थांब है ना. वेळ घालवणारा मनुष्य कुठल्याही कथा भाकड कथा रचतो आणि सांगतो की बाबा ऐक आता काहीतरी ऐक तुला पाठवलंय. त्यांना खरंच रावणाला आत्मलिंगाचं ज्ञान द्यायला पाठवलंय का? नाही, त्यांना वेळ घालवायला पाठवलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या कथेची पुष्टी सत्यता ऑथेंटिसिटी आपल्याला कुठलीही तशी देता येत नाही. ही वेळ घालवण्यासाठी नारदांनी रचलेली कथा असू शकते. लिंग असे जयस्थानी आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली सगळं की सहस्त्र देव आचाराचे संध्याकाळी मार्गक्रमिसी वाटे तो होईल तुझं निशी संध्या लोप होईल. अरे पण तुझी संध्या लोप होईल, तू संध्या केली पाहिजे ना. याची आठवण त्यांनी मात्र तिथे करून दिली. नारदांचं कामच हे प्रेरणा मनामध्ये उत्पन्न करणं हे नारदांचं मोठं काम त्यांनी केलं. आणि वाटे हे तो होईल तुझं निशी, तुला रात्र होईल वाटेत जाता जाता, तुला खाली ठेवायचं नाही. संध्या लोप होईल तुझा, आम्ही जाऊ संध्या वंदनाची म्हणून नारद विनवी तसे आता आम्ही निघतो बाबा, तू तुझं बघ.
परसोनी रावणासी गेला नदी तिरा इतुके या अवसरी पातला गणेश ब्रह्मचारी. आता नारायणांना माहितीये आता हे काहीतरी शोधणार की उपाय कसं काय करावा, कोणाच्या हातात द्यावं योग्य माणूस. म्हणजे माझ्या तर मी म्हंटलो माझ्या हातात देतं देणारच नाहीये. त्यांनी तो विषयच घेतला नाही त्या ठिकाणी की माझ्या हातात तर देणारच नाही, म्हणून माझी ख्याती माहिती आहे म्हणून माझ्या हातात तर देणार नाहीच, मग तो विषय कशाला घ्यायचा. त्यांनी तो विषय घेतलाच नाही आणि त्यांनी काय सांगितलं की मी जातो माझ्या संध्येला, आता तू तुझं तुझं बघ बाबा. आणि तेवढ्यात गणेश बाळ रूप धारण करून तिथे आले. रावणांनी बघितलं की हा योग्य मनुष्य आहे, हा मुलगा दिसतोय लहानसा. त्यांनी त्याला बोलावलं आणि त्याला सांगितलं की तू हे लिंग तुझ्या हातामध्ये धर. त्याचं सगळं कुळ जन्म नाव वगैरे सगळी माहिती घेतली, विचारपूस केली की योग्य आहे की नाही हा व्यक्ती, सगळी माहिती घेतली आणि तुला सांगितलं की हे जे लिंग आहे हे तुझ्या हातामध्ये धर, तू हातामध्ये पकड आणि मी तोपर्यंत संध्या करून येतो. त्या बाळका संबोधित लिंग धरी ऐसे म्हणित मी संध्या करीन त्वरी. तो बाळक विनवी तयासी न धरी लिंग परियसी. गणपती मी नाही धरणार, मी ब्रह्मचारी अरण्यवासी. उपद्रवू नको म्हणत असे तव लिंग असे जड. मी पण बाळ असे वेड न घे लिंग जाऊ दे सोड. धर्म घडेल तुझ लागी नाना परी संबोधित लिंग देत लंकनाथ. पण त्यांनी विनंती केली, गणेशांनी सांगितलं बाबा मी छोटा बाळ आहे, ते लिंग जड आहे, ते माझ्याकडून धरवलं पाहिजे. नाही धरवलं तर तुम्ही मला म्हणाल की तुझ्याकडून धरवलं नाही, असं नको बाबा, मला नको देऊ तुझं लिंग, मला काही नकोय लिंग. तरी पण तिथे दुसरं कुठला पर्याय नाही, म्हणून रावणाने सांगितलं की नाही तुम्ही धरा, तूच धर हे लिंग. लिंग देत लंकनाथ संध्या करावया आपण त्वरित. समुद्रातीरी बैसला ब्रह्मचारी तयासी. उभा विनवितसे रावणासी जड झाली या आपणासी. ठेवीन त्वरित भूमीवरी वेळ तीन परियेसी. बोलीन तुम्हासी वेळ लागली या परियेसी. आपण ठेवून भूमीवरी. शब्द गणपतींनी रावणाकडून शब्द सोडून घेतला की मी तुम्हाला 3 वेळेस म्हणेन जड झालंय जड झालंय जड झालंय, तुम्ही नाही आले तोपर्यंत मी हे खाली ठेवून देईल, असं त्यांनी रावणाला सांगितलं. ऐसा निर्धार करून उभा गणेश लिंग घेऊन समस्त देव विमानी बैसोनी पाहती कौतुक. अर्घ्य समयी रावणासी बोलवी गणेश परियसी. जड झाले लिंग म्हणसी सत्वर घे गा म्हणत असे. न्यासपूर्वक अर्घ्य देखा रावण करी अति वेगा. हाती दाखवी बाळका येतो राहे म्हणून. रावण तिथून थांबा थांबा. रावण अर्घ्य द्यायला गेले आणि गणेश म्हणाले की रावण अर्घ्य द्यायला गेला आणि गणेश म्हणाले की अरे जड झालं मला, हे लिंग मला जड झालेलं आहे, घेऊन जा, ठेवू का खाली. रावण म्हणे थांब थांब, येतो 2 मिनिटं थांब, झालंय होत आलंय, असं रावण म्हणाला तिकडून. आणि एक क्षणभर राहुनी गणेश बोले वेळ दोन्ही. आणि क्षणभर गणेश थांबले आणि परत 2 वेळेस म्हणाले मला हे लिंग जड झालंय, मला हे लिंग जड झालंय. 3 वेळेस पूर्ण झालं म्हणणं. शीघ्र यावे म्हणत असे, या लवकर, मला हे जड झालंय. 3ऱ्यांदा म्हटलं आणि तोवर रावण आलेला नाही. रावण तिथून ते घेण्यासाठी आला नाही. न ये रावण ध्यानस्थ. रावण ध्यान करतोय, तो येऊ शकला नाही. ध्यानस्थ असलेला रावण. गणेश असे विचारित समस्त देवते साक्षी करतो. मी म्हंटलो बरं का, सगळ्यांना साक्षी घेतल्या त्यांनी. मी म्हंटलोय म्हटल्याप्रमाणे 3 वेळेस रावण आलेला नाही, म्हणून भूमीवर ठेवतोय. लिंग ठेवित भूमीवरी श्री विष्णू ते स्मरोणी. लिंग ठेविले स्थापोनी संतोष जाहला गगनी. पुष्पे वर्षती सुरवर. सगळीकडून पुष्पांचा वर्षाव व्हायला लागला. सगळेजण सुखावले. म्हणे माझी या पित्यासी. सांगेन आता त्वरितेशी. म्हणे माझी या पिता निघून आला सत्वर. लिंग दिदले भूमीवर मनी विकळ जाहला. आणि रावण गाला द्विजवर. स्मरून अर्घ्य देवोनी लंकेश्वर. निघून आला सत्वर. लिंग देखील भूमीवर मनी विकळ झाला. संध्या झाली रावणाची. रावण आला आणि त्यांनी बघितलं की अरे हे लिंग तर जमिनीवर ठेवून दिलंय. आवेशोनी रावण देखा ठोसे मारी गणनायका. हास्यवधुनी रडेतोय का भूमीवरी लोळत असे. हास्यवदने रडेतोय. हसत हसत अगदी रडायला पाहिजे तर हसतोय, असं हसल्यासारखं रडतोय, खोटं रडतोय. भूमीवरी लोळत असे. म्हणे माझी या पित्याशी.
सांगेन आता त्वरितेसी का मारिले मज बाळकासी म्हणून निरडत निघाला देखा. मग रावण काय करी म्हणे मी माझ्या वडिलांना तुमचं नावच सांगेन म्हणे. आता तुम्ही मला मारलं, आपलं ठरलं काय होतं की मी 3 वेळेस हात मारन. मी नाही म्हणत होतो की नाही, माझ्या हातामध्ये तुमचं हे लिंग देऊ नका, ही तुमची महत्वाची गोष्ट आहे. आणि मी बाळक आहे, मी लहान आहे, मला देऊ नका देऊ नका तुम्हाला सांगत होतो की नाही. तुम्ही म्हणाला नाही धर, तू 3 वेळेस म्हटलास की मी येईल, मी 3 वेळेस म्हणालो, तुम्ही आले नाही, मला जड झालं, मी ठेवून दिलं. माझं काही चुकलं काय याच्या? मग मला का मारलं? माझ्या वडिलांना आता मी तुमचं नाव सांगणार. त्वरितेसी का मारिले मज बाळकासी म्हणून निरडत निघाला देखा. म्हणून निरडत निघाला देखा. मग रावण काय करी लिंग धरोनिया दृढ करी. उचलू गेला नाना परी भूमी सहित हालत असे. अहो ज्याला काय गंमत आहे बघा, किती गंमत आहे ह्या कथेची. मोठी गंमत बघा ती ह्या ठिकाणी आहे. कथेमध्ये किती सार बघितले आपण, वेगवेगळे किती सार बघितले बरं. भक्तीची किमया या ठिकाणी आहे. अहो महादेवाचा कैलास ज्याला हलवता आला, ज्यांनी आपल्या 10 शिरांनी कैलास उचलला, असं आत्ता वर्णन आलं होतं. आत्ता 10 शिरांनी कैलास उचलला असं वर्णन आत्ता आलं होतं. त्या दशाननाला, त्या 20 भुजा असलेल्या रावणाला ते लिंग हलवता येत नाही. गंमत आहे. इच्छा नाही हलवता येत आहे. किती इच्छा असली, धरणी हलते, पण ते लिंग तिथून हलत नाही, त्याला हलवता येत नाही ना. वेट आणि व्हॅल्यू याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. प्राइस आणि व्हॅल्यू. आणि एखाद्या गोष्टीची किंमत म्हणजे तिची व्यावहारिक किंमत ही तिची प्राइस आहे, आणि तिची असलेली मूळ किंमत, तिचा असलेला मूळ गाभा ही तिची व्हॅल्यू आहे. त्या आत्मलिंगाचं वजन, व्हॅल्यू, त्याचं वजन म्हणजे या ठिकाणी असलेलं त्या आत्मलिंगाचं वजन इतकं आहे. लिंग छोटं आहे, पण त्या शिवस्वरूपाचं वजन, त्या शिवस्वरूपाची शक्ती त्या लिंगामध्ये इतकी आहे. ती वामहस्ताने त्या शिवस्वरूपात किती शक्ती आहे आपल्याला कथेत पहिले सांगितलं की नाही, की वामहस्त ठेवला म्हणून रावण दाबला गेला. तर इथे पूर्ण स्वतःचं स्वरूप, शिवस्वरूप असलेलं लिंग आहे. अहो ज्या रावणाला फक्त ठेवलेला, अलगद ठेवलेला डावा हात जास्त होतो, त्या रावणाकडून हे शिवस्वरूप कसं हलेल सांगा बरं. आपण म्हणतो ना ह्या माणसाचं वजन आहे. वजन म्हणजे मग खरंच त्यांचं वजन म्हणजे असं आहे का, मोदींचं काही राष्ट्रांमध्ये जे वलय निर्माण झालंय ते आपण उदाहरण म्हणून त्यांचं वजन आहे. वजनदारी आहे हा शब्द आपण वापरतो की नाही. एखादा सत्पुरुष आहे, सत्पुरुषांनी भगवंताला सांगावं. मग आपण मगाशी कथा ऐकली, आदिशंकराचार्यांनी सांगावं, ह्या मातेच्या घरावर सोन्याच्या आवळ्यांची वृष्टी कर जगद माते. आणि हे महामायेने ऐकावं आणि सोन्याची वृष्टी व्हावी. कणकधारा त्यांनी म्हणावं आणि सोन्याची वृष्टी व्हावी. हे शंकराचार्यांचं वजन आहे. भौतिक वजनाचा इथे विषय नाही. तसं ह्या शिवस्वरूपाचं वजन आहे त्या लिंगामध्ये. रावणाकडून कैलास हलतो, भौतिक हलतं, पण अभौतिक असलेलं हे वजन त्या रावणाला हलवता येत नाही. छोटस दिसणार हे लिंग त्याच्याकडून हलत नाही. त्याच्या 10 भुजा तिथे व्यर्थ, त्याच्या 20 भुजा तिथे व्यर्थ आहे, त्याचे 10 शीर तिथे व्यर्थ आहे. त्याचा सगळा पैसा, सगळा मान, सगळा मरातब, त्याचं ज्ञान, त्याचं सगळं तिथे व्यर्थ आहे. त्याचा मी अजूनही पण तिथेच आहे. हे सगळं चालणार नाहीये याची कल्पना रावणाला आली आहे, पण तरी त्याचा मी तिथेच आहे आणि तो अजूनही शरणागत नाही होते. या ठिकाणी तो काय करतोय, ते लिंग हलवण्याचा प्रयत्न करतोय. हे वजन रावणाच्या लक्षात येत नाहीये. त्या शिवस्वरूपात शिवाचं असलेलं वजन त्याला कळत नाहीये आणि तो ते लिंग हलवण्याचा प्रयत्न करतोय. लिंग धरोनी या दृढ करी
उचलू गेला नाना परी, भूमी सहित हालतसे, कापे धरणी तये वेळी, रावण उचली महाबळी, नये लिंग शिराफळी, महाबळी राहिला, नाम पावला याची कारणे, महाबळेश्वर लिंग जाणे. म्हणून त्या लिंगाचं नाव, त्या क्षेत्राचं नाव काय पडलं? महाबळेश्वर. असा महाबळेश्वर की ज्याचं वजन इतकं आहे की 20 भुजांनी सुद्धा तो हलत नाही. जो 10 शंकर पहिलेही हल्ले नव्हते. कथेच्या सुरुवातीलाच पार्वती माता म्हणाला, काय इथे स्वस्थ चित्ताने बसले आहात तुम्ही? कसे काय शक्य आहे तुम्हाला असं स्वस्थ चित्ताने बसणं? रावणाच्या भौतिकात असलेल्या ताकदीने शंकर हल्ले नाही, शंकर त्याच्या भक्तीने हल्ले होते. दैविकात त्याचं सामर्थ्य पाहून शंकर हल्ले होते. भौतिक सामर्थ्याने इथेही लिंग हल्लं नाही. रावणाच्या महाबळाचा तिथे उपयोग झाला नाही आणि याहुनी जो बलवान आहे असा असलेला ईश्वर, म्हणून तिथं त्यांचं नाव महाबळेश्वर असं पडलं. काय पडलं? महाबळेश्वर असं पडलं. मुरडोनी ओढिता रावणे, पण रावण तरी पण आपला महाबळेश्वर आहे होतो. आता महाबळेश्वरासमोर सुद्धा जो माझं किती बळ आहे हे सारखं दाखवण्याची इच्छा ठेवतो, त्याच्या गर्वाची व्याख्या काय करावी सांगा? मुरडोनी ओढिता रावणे, तरी रावणाने असं वाकून ते लिंग खेचायला सुरुवात केली, अजून बळ दाखवायला सुरुवात केली आणि त्या लिंगाचा एक भाग थोडासा वाकडा झाला आणि तो गायीच्या कानासारखा झाला. गोकर्णाकार जाहले, त्या लिंगाचा एक भाग गायीच्या कानासारखा असा थोडा वाकडा झाला. गोकर्णाकार जाहले, ऐसे करिता लंकानाथ मागुती गेला तपार्थ, ख्याती झाली गोकर्णात, समस्त देव तेथे आले. आणि अशा प्रकारे गोकर्ण महाबळेश्वर नावाचं लिंग तिथे तयार झालं असं सिद्ध नामधारकांना सांगतात. गोकर्णाकार त्याचा आकार झाला आणि गोकर्ण महाबळेश्वर नावाचं लिंग तिथे स्थापन झालं. हे आत्मलिंग, हे प्राणलिंग जे स्थापन झालं त्याच्या दर्शनार्थ रावण तिथून निघून गेला आणि सगळे देव तिथे दर्शनासाठी आले. अनिक असे अपार महिमा, सांगत असे अनुपमा, स्कंद पुराणी वर्णिली सीमा, प्रख्यात असे परियसी. आणि याचं प्रचंड विस्तारित वर्णन स्कंद पुराणात आहे असं इथे ते नमूद करतायत. मी तुला थोडक्यात सांगितलं नामधारका, पण स्कंद पुराणामध्ये याची सीमा रहित असं भरपूर मोठं वर्णन आहे. ऐकोणी सिद्धांचे वचन, नामधारक संतोषण, पुनरपिचरणी लागे जाण. असं सिद्धांकडून नामधारकांनी ऐकलं, सिद्धांचं सगळं वचन ऐकलं आणि मीपणा गेला नाही, सद्गुरू मिळाले नाही, तर कशा प्रकारे विनयोगाचं सामर्थ्य लक्षात येत नाही, विनम्रपणा राहत नाही, गर्व दृढ होत जातो. कारण मग आपण गुरूंचं स्वरूप समजतानाच हे समजून घेतलेलं होतं की गुरु हे कसे आहे, तर त्यांच्यामध्ये अग्निबीज सुद्धा आहे, अग्निबीज सुद्धा आहे, जे ह्या सगळ्या गर्वाचं दहन करतात, जे परीक्षा बघतात, तुमचा गर्व दहन करतात, गर्वाचं हनन करतात, तुमचा मी संपवतात. जेव्हा मी नसतो तेव्हा ते येतात. हे गुरुवाक्य आपण ह्या गुरुवाक्यासाठीचीच ही कथा आहे की रावणाच्या मनातला मी संपला नाही, म्हणून तिथे ते म्हणजे शूलपाणी असलेले महादेव सामावले नाही. मग भक्ती व्यर्थ झाली, शक्ती व्यर्थ झाली, कृपा व्यर्थ झाली, सगळं धन व्यर्थ झालं, सगळं व्यर्थ झालं. आणि ज्याच्या हाताने कैलास हल्ला त्याच्याकडून लिंग हल्लं नाही, त्याच्याकडून एक छोटंसं लिंग सुद्धा हल्लं नाही. अशा ह्या कथेच्या साराने सिद्ध नामधारकांना सांगतात की ऐकोनी सिद्धांचे वचन, नामधारक संतोषण, पुनरिपी चरणी चरणा लागे जाण, म्हणे सरस्वती गंगाधरू, इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू, नृसिंह सरस्वत्य उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे, गोकर्ण महिमा वर्णन नाम षष्ठोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. 5वा अध्याय आणि 6वा अध्याय
असे 2 अध्याय ह्या गुरुचरित्र शृंखलेमध्ये आपण दत्तगुरूंच्या चरणांवर आज अर्पण केले. दत्तगुरूंनी हे वाघपुष्प स्वीकारावं, ही सेवा घ्यावी अशी त्यांची प्रार्थना, अशी त्यांना विनंती करतो. आपण सर्व श्रोत्यांनी या ठिकाणी हे गुरुचरित्र निरूपण ऐकलं. आपली ही अतिथी कृपा अशीच असावी. आपण हा रस ग्रहण करण्यासाठी यावं. मी पहिल्या अध्यायापासून सांगतो आहे की सांगण्याची माझी शैली, बोलण्याची माझी पद्धत, ती मांडण्याचा असलेला प्रपंच, यामध्ये काही त्रुटी असू शकतात. हा जो काही ऊस आहे हा आकाराने वेगळा असू शकतो. सरळ सारखाच असेल असं काही सांगता येत नाही, पण त्याच्यात जो रस आहे, गुरुभक्तीचा असलेला रस, हा मात्र अतिशय सुंदर आहे. आणि ह्या रसासाठी आपण इथे आलात, इथे थांबलात. ह्या रसामुळेच आपण खरं तर इथे थांबलात. ह्या रसाच्या माझ्याकडून ह्या रसाच्याच भक्षणासाठी आपण यावं. विद्वानांनी कृपा करावी आणि हा जो ऊस आहे याला अजून छान करण्यासाठी आपले अभिप्राय सांगावे. ही गुरुसेवा गुरूंच्या कृपेने अशीच अखंडित व्हावी अशी त्यांच्या चरणी प्रार्थना. गुरूंचं नेहमीसारखं स्मरण करून ह्या प्रपंचाचा या शृंखलेच्या 2 पुष्पांचा समारोप करू. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, त्रयीमूर्ती तुम्ही विघ्नहरा, श्री गुरुदत्ता कृपा करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.